हॅलो and a very warm welcome to everyone on DP with Brains channel. आज आपण ग्रेट निकोबार प्रोजेक्टचं सेकंड डिस्कशन करणार आहोत. आधीचं वॉज अबाउट इकॉनॉमिक्स, ट्रेड. आज आपण डिफेन्स अँगल डिकोड करणार. आता आपण जेव्हा भारताच्या बॉर्डर्स म्हणतो, तर आपल्या डोक्यात नॉर्मली कोणते येतात की काश्मीर, चायना बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर, LAC, LOC, खाली कन्याकुमारी पर्यंत, राईट? बट जिओपॉलिटिकली, जॉग्राफिकली इंडिया इथे संपत नाही. इंडियाचा एक एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक फ्रंटियर लँडवर नाहीये, तो ओशनमध्ये आहे आणि तोच आहे ग्रेट निकोबार. आता ग्रेट निकोबार एक्झॅक्टली कुठे आहे तर अंदमान निकोबार आयलंडच्या सदर्न मोस्ट साईडला आहे. मॅपवर तुम्ही जर बघितलं तर ते आयलंड लिटरली इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनच्या मधला ट्रॅफिक सिग्नल सारखं दिसतो. एक असा पॉइंट जिथे जगातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट सी रूट्सची मुवमेंट होते. स्ट्रेट ऑफ मलाका, 6 डिग्री चॅनल, हे सगळे टेक्स्टबुक टर्म्स वाटत असल्या तरी सिंपल भाषेत सांगायचं तर ग्लोबल ट्रेड, ऑइल, एनर्जी, कार्गो, नेव्ही मुवमेंट या सगळ्याचा एक खूप मोठा चंक या रिजन मधनं पास होतो. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक नॅरो मॅरिटाईम गल्ली आहे आणि जगातल्या मोठ्या मोठ्या इकॉनॉमीजचं ट्रॅफिक तिथून जातं आणि इंडियाचं ग्रेट निकोबार ह्या त्या गल्लीच्या अगदी स्ट्रॅटेजिक कॉर्नरवर, नुक्कडवर बसलेला आहे. आता प्रश्न असा आहे की जर जिओग्राफीने इंडियाला एवढी पॉवरफुल पोझिशन दिली आहे, एवढी स्ट्रॅटेजिक पोझिशन दिली आहे, तर मग आपण इतके वर्ष त्याचा फुल यूज का नाही केला? मागच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर विधुशेखरजी, हु इज अ फायनान्शियल इकॉनॉमिस्ट, ही टू सेड दॅट इट वॉज अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी आणि हे खूप आधीच कळायला हवं होतं आपण. काही स्कॉलर्सनी तर त्याला मास्टरली इनॅक्टिव्हिटी अँड बेनाईन निग्लेक्ट असं पण म्हटलं आहे. म्हणजे लोकेशन खूप इम्पॉर्टंट होतं, पण त्याला फुल्ली स्ट्रॅटेजिक पॉवरमध्ये कन्वर्ट करायचा डिसिजन इंडियाने खूप लेट घेतला. पण आता आज जग बदलतंय. पॉवर फक्त लँड बॉर्डर्सवर डिसाईड होत नाहीये, पॉवर डिसाईड होतीये सी रूट्सवर, सप्लाय चेन्सवर, पोर्ट्सवर, सबमरीन्सवर, सर्वेलन्सवर. कोण कोणाला किती आधी डिटेक्ट करू शकतं, कोण कुठे प्रेझेन्स मेंटेन करू शकतं आणि क्रायसिस झालं तर कोण फास्टेस्ट रिस्पॉन्ड करू शकतं. मग आपण हे युक्रेन, रशिया, मिडल ईस्टर्न कॉन्फ्लिक्ट, येमेन कॉन्फ्लिक्ट बिटवीन मिडल ईस्टर्न पॉवर्स, ऑपरेशन सिंदूर या सगळ्यामध्ये हा सेम रिकरिंग पॅटर्न बघतोय. आणि त्यामुळे ग्रेट निकोबार हॅज बिकम एक खूप महत्वाचा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय. आज इंडिया तिथे फक्त एक आयलंड डेव्हलप नाही करत आहे, तिथे पोर्ट, एअरपोर्ट, टाउनशिप, बॉर इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स फॅसिलिटी हे सगळं एकत्र क्रिएट केलं जात आहे. INS बाज ऑलरेडी तिथला एक इम्पॉर्टंट मिलिटरी प्रेझेन्स आहे. अंदमान निकोबार कमांड हा इंडियाचा फर्स्ट ट्राय सर्व्हिस कमांड आहे. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड सगळं एका स्ट्रॅटेजिक इकोसिस्टीम मध्ये कोऑर्डिनेट करणार आहे. पण हे सगळं कशासाठी? सर्वेलन्ससाठी का, टेटरन्ससाठी का, चायनाला सिग्नल देण्यासाठी का, इंडियन ओशन मध्ये इंडियाची पोझिशन स्ट्रॉंग करण्यासाठी का, की इंडिया फायनली आपल्या आयलंड जिओग्राफीला सिरियस घ्यायला लागलाय? आणि मग ऑफकोर्स चायनाचा तर अनअवॉइडेबल अँगल आहेच आहे. चायनाचा इंडियन ओशन्स मध्ये प्रेझेन्स वाढतोय. पोर्ट, सर्वे शिप्स, डुअल यूज इन्फ्रास्ट्रक्चर, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, हे सगळे टर्म्स आपण परत टेक्स्टबुक मध्ये वाचले असतील, न्यूज मध्ये ऐकले असतील. पण त्यात चायनाची आज एक मोठी वल्नरेबिलिटी पण आहे आणि दॅट इज द मलाका डिलेमा. चायनाचा जो ट्रेड आणि एनर्जी मुवमेंटचा मोठा भाग आहे, तो या नॅरो सी रूट मधून जातो. आणि ग्रेट निकोबार, लाईक आय सेड, त्या जॉग्राफीच्या नेबरहुड मध्ये बसलेला आहे. सो आजचं डिस्कशन फक्त एक आयलंड डेव्हलप होतंय एवढंच नाहीये. जसं लास्ट एपिसोड मध्ये पण आपण डिस्कस केलं की इकॉनॉमिक अपसाईड किती आणि केवढी लॉंग लास्टिंग आहे या प्रोजेक्टची, त्यामुळे होणारे जिओपॉलिटिकल बदल पण किती सिग्निफिकंट आहेत. तर डिफेन्स अँगल, एस्पेशली डिफेन्स अँगल आजच्या काळात वॉरंट्स अ सेपरेट डिस्कशन. And for that, I would like to extend my warm welcome to Professor Dr. विनय चाटीजी. विनयजी हे जर्नलिस्ट आहेत, अकॅडमिशियन आहेत, प्रोफेसर आहेत, ऑथर आहेत. त्यांचं पुस्तक धगधगते हिमकुंड हे लेट डॉक्टर मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. खूप तगडा असा इंटरनॅशनल रिलेशन्स, डिफेन्स, चेंजिंग जिओपॉलिटिकल डायनॅमिक्स यावर विनयजी यांचा अभ्यास आहे. आणि आज आपण निकोबारचा डिफेन्स अँगल, त्यामुळे अर्थातच ह्यांच्याबरोबर डिस्कस करणार आहोत. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू विनयजी. नमस्कार, थँक यू. When we say Great Nicobar is strategic, what do we exactly mean by that? म्हणजे आपण हे फक्त डिफेन्सच्या दृष्टीने म्हणतोय का आपण सर्वेलन्सच्या दृष्टीने पण म्हणतोय? इफ यू कॅन जस्ट contextualize Great Nicobar project in terms of strategic node for us. नमस्कार. ग्रेट निकोबार प्रोजेक्ट बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो आणि त्याचं सामरिक महत्व, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय आहे,
या विषयावर जेव्हा आपल्याला चर्चा करायची वेळ येते तेव्हा बेसिकली स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे आपल्याला थोडंसं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स म्हणजे काय हे थोडंसं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. स्ट्रॅटेजिक किंवा जिओ स्ट्रॅटेजिक विषय म्हणताना त्यामध्ये केवळ संरक्षण हा एकच विषय येत नाही. त्यामध्ये संरक्षणाशी संबंधित किंवा त्याला त्याचे सख्खे चुलत भाऊ म्हणू असे विषय पण त्यामध्ये येतात बेसिकली. तर त्यामध्ये सागरी देखरेख आहे, हा विषय येऊ शकतो. संरक्षण तर आहेच, त्याबरोबर तुमचं भौगोलिक रचना जी आहे, त्या भौगोलिक रचनाचा लिव्हरेज काय प्रकारे घ्यायचा, त्याचा फायदा कशा प्रकारे आपल्या देशासाठी करून घ्यायचा, हा विषय त्याच्यामध्ये येतो. जेव्हा आपण स्ट्रॅटेजिक विषय म्हणतो त्यामध्ये जिओ इकॉनॉमिक्स येतं, म्हणजे भू आर्थिक विषय त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे स्वाभाविकपणे मलाका स्ट्रेट जे आहे त्या मलाका स्ट्रेटच्या आजूबाजूने किंवा त्या मलाका स्ट्रेटमधनं म्हणा किंवा 6 डिग्री चॅनलमधनं म्हणा, या सगळ्या समुद्री मार्गाने होणारा जो व्यापार आहे, जो जहाजांचा प्रवास आहे, जहाजांची वाहतूक आहे, ह्याचा पण संबंध त्याच्याशी येतो. असे सगळे विषय जे आहेत जे तुमच्या राष्ट्राच्या जीवनाशी निगडीत आहेत किंवा तुमच्या राष्ट्राच्या संरक्षणाशी निगडीत आहेत, असे सगळे विषय हे भूराजकीय विषयामध्ये येतात. भूराजकीय विषयातला एक विषय हा संरक्षण आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की इंडियाची ऍक्ट ईस्ट पॉलिसी, म्हणजे आधी आपली लुक ईस्ट पॉलिसी होती, ती आपण अपग्रेड करून आता आपण ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर आलोय, की स्ट्रॅटेजिक आणि आपले जे डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्ह आहेत दॅट शुड बी एम्ड ॲट प्रमोटिंग स्ट्रॅटेजिक, इकॉनॉमिक, कल्चरल रिलेशन्स आणि इंडो पॅसिफिक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी, की मल्टी डायमेन्शनल डिप्लोमॅटिक आणि सेक्युरिटी फ्रेमवर्क. तर आज ॲज अ स्ट्रिक्ट जिओ पॉलिटिकल क्लब आपण बघितला आणि इंटरकनेक्टेड जी आपली मॅरिटाईम स्पेस आहे ती बघितली, तर ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर भारताचा रोल आणि आता आपण हे प्रोजेक्ट जेव्हा डेव्हलप करतोय तर त्यांनी होणारा म्हणजे एकतर सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स या रिजन मध्ये आणि त्याच्यामुळे आपलं जे कद वाढेल, ह्यावर तुमचे काय थॉट्स आहेत? व प्रामुख्याने हा जो प्रकल्प आहे, हा ड्युअल यूज प्रकल्प आहे. प्रामुख्याने तो दुहेरी वापरासाठी किंवा लष्करी आणि मुलकी वापरासाठी केला जाणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये स्वाभाविकच मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे, जी आपल्या सगळ्यांना माहिती 70-80 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या सगळ्या या प्रकल्पामध्ये होती. जवळपास 166 एकर किंवा 166 किलोमीटर परिसरामध्ये, नॉट एकर, किलोमीटर परिसरामध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे याचा जो काही ड्युअल इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी तिथे होते आहे, त्यामध्ये मुलकी एअरपोर्ट आहे, म्हणजे सिव्हिलियन एअरपोर्ट आहे. त्या सिव्हिलियन एअरपोर्टचा वापर स्वाभाविकपणे लष्करी कारणासाठी होणार आहे. ट्रान्सशिपमेंटचं तिथे हब आपण तयार करतोय त्या गलासाहेब बेवर. त्यामुळे तिथे निवासी वसाहत सुद्धा तयार होणार आहे. स्वाभाविकपणे या सगळ्याचा उपयोग जो आहे हा आपण इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा पद्धतीने तो प्रोग्राम आता राबवला जातोय. आणि स्वाभाविकपणे इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाल्यामुळे भारताने जो लुक ईस्ट कडनं ऍक्ट ईस्ट कडे जो भारताचा धोरणाचा लंबक सरकला, त्याला हा जो ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आहे, या ग्रेट निकोबार प्रोजेक्टच्या विकासामुळे फार मोठी चालना मिळणार आहे. प्रामुख्याने भारताचा जो सुदूर पूर्व जो आहे, ज्याला आपण फार ईस्ट म्हणतो, या फार ईस्ट बरोबरचा जो संबंध आहे, मग तो व्यापारी संबंध असेल, मुलकी संबंध असेल, राजनीतिक संबंध असेल, तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला चालना मिळण्याची शक्यता आहे, इनफॅक्ट मिळणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की भारत आता हा जो म्हणजे आसियान जो समूह आहे, या समूहाबरोबर भारताची भूमिका आता एका निरीक्षकाची भूमिका आहे. पण अंदमान ग्रेट निकोबार मध्ये हा जेव्हा प्रोजेक्ट तयार होईल, ग्रेट निकोबारचा जेव्हा प्रकल्प तयार होईल, तो आकार घ्यायला सुरू होईल, तेव्हा भारताची स्वाभाविकपणे केवळ एक निरीक्षक आसियानचा अशी भूमिका न राहता एक पार्टनर अशा स्वरूपाची भूमिका राहू शकते. प्रामुख्याने चीन आणि भारत यांच्यामध्ये जेव्हा आपण तुलना करतो या सगळ्या विषयामध्ये, तेव्हा भारताची एकूणच प्रतिमा, भारताचे एकूणच ज्याला आपण राजनय म्हणतो किंवा फॉरेन पॉलिसी म्हणतो, परराष्ट्र धोरण म्हणतो, ते प्रामुख्याने कुठल्याही प्रकारे ज्याला आपण दादागिरी करणारं धोरण नाहीये. भारत हा वसुदैव कुटुंबकम या पद्धतीने या सगळ्या धोरणाला राबवतोय. त्यामुळे या सुदूर पूर्व किंवा फार ईस्ट किंवा आसियान मधले जे देश आहेत, या सगळ्यांनाच भारताविषयीचं एक ममत्व आहे आणि भारताच्या फॉरेन पॉलिसीवर विश्वास आहे, भारताच्या शब्दावर विश्वास आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीला हा फार महत्वाचा बूस्टर या प्रकल्पामुळे मिळणार आहे. दुसरा मुद्दा त्यामधला असा आहे की
आसियान किंवा इव्हन आयओआर म्हणजे इंडियन ओशनच्या रिमवरचे जे देश आहेत किंवा या इंडो पॅसिफिक मधले जे देश आहेत, आसियान मधले जे देश आहेत, यांच्याशी जो व्यापार आहे, हा व्यापार सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नियंत्रित करता येणं शक्य आहे. भारताला विना अडथळा या भागामध्ये व्यापारासाठी जाणं शक्य आहे. असे अनेक मुद्दे या ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये येणार आहेत. दुसरा यातला मुद्दा काय, आपण अंदमान तर डेव्हलप करतोच आहे, म्हणजे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट तर आपला डेव्हलप होतोच आहे. त्याबरोबरनी ऍक्ट ईस्ट मध्ये भारताने गेल्या एक दशकापासून भारत रस्ते मार्गे सुद्धा या देशांना जोडायचा प्रकल्प भारताकडून चालू आहे, प्रयत्न भारताकडनं चालू आहे. मणिपूरच्या मणिपूर पासून तो सुरू होऊन हा प्रकल्प हा कंबोडियापर्यंत जाणं बाय रोड, अशा प्रकारची एक ती योजना आहे. त्या योजनेवर सुद्धा काम चालू आहे. काही त्यातली काही डेव्हलपमेंट पण होतीये. पण प्रामुख्याने कसं होतंय की भारताच्या या सगळ्या प्रकल्पामध्ये, भारताच्या अशा या सगळ्या महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या प्रकल्पामध्ये काही अडचणी पण आहेत. त्या अडचणींना आपण पुढच्या ह्याच्यात बोलूच. राईट. मी ऍक्च्युली काल हा प्रश्न विधूजींना पण विचारला होता, पण मला तुमचे थॉट्स जाणून घ्यायला आवडतील की एक आर्ग्युमेंट असंही कधी कधी होतं म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की ठीक आहे, आम्हाला डिफेन्स हा तर मुद्दा समजतो, पण मग इकॉनॉमिक तुम्ही तिथे एवढं हे कशाला करताय, डेव्हलपमेंट कशाला करताय, आणि मग तिथे लोक जाणार, मग तिथे एअरपोर्ट होणार, मग तिथे पॉप्युलेशन वाढणार, याच्यामुळे तिथले जे आपले एन्व्हायरमेंटल गाईडलाईन्स आहेत त्याचं उल्लंघन होत नाही का, ट्रायबल कम्युनिटीजचं होत नाही का. पण मुद्दा असा आहे की त्याच्या अगेन्स्ट मी एक खूप इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट असं वाचलं की वेन यू सॉर्ट ऑफ improve it from all angles and not just as a defense land, when you also have a transnational hub there, तुम्ही इथनं व्यापार करता, तेव्हा in a way it also becomes easier to defend rather than a land which is purely maintained for defense purposes. पण जेव्हा तिथे सिव्हिलियन्स येतात तेव्हा it becomes easier to defend. तर हे वाटताना ऑक्झिमोरॉनिश वाटतं, बट what are your thoughts on that? दॅट इज परफेक्टली राईट. कारण त्या प्रोजेक्टमध्ये जर सिव्हिलियन असतील तर हे बोलणं कदाचित लोकांना वाईट ऐकणं हे वाईट वाटेल, पण सिव्हिलियन्स हे जे आहे ते डिटरन्सचं काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ तो केवळ आणि केवळ लष्करी वापराचाच जर बेस असला असता, प्रकल्प असला असता, तर तो आपल्या अपोनंटच्या सहज टार्गेटवर येऊ शकला असता, किंबहुना येऊ शकतो. पण जर सिव्हिलियन पॉप्युलेशन तिथे असेल तर या सिव्हिलियन पॉप्युलेशनला एक डेटरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता. कुठल्याही सिव्हिलियन कॉलनीवर किंवा सिव्हिलियन एस्टॅब्लिशमेंटवर हल्ला करणं, लष्करी हल्ला करणं हे त्या दृष्टीने फार अवघड असतं. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जागतिक कायदे कानून आहेत, त्या कायदे कानूनांना पाळूनच अशा स्वरूपाच्या कारवाया कराव्या लागतात. तो एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की अनेकदा तिथल्या ट्रायबल्स बद्दल बोललं जातं की तिथले जे वनवासी लोक आहेत त्यांना ह्याचा त्रास होईल, कारण ते जर आपल्या सोकॉल्ड आधुनिक लोकांशी जर त्यांची जास्त जवळीक वाढली तर त्यांना साथीच्या रोगांचा म्हणा किंवा इतर गोष्टींचा त्रास होईल. तर मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो, मी जेव्हा तिथे गेलो होतो, शोम्पेन असतील किंवा निकोबारीज असतील, ह्या ज्या जमाती आहेत या ऑफकोर्स त्या ट्रायबल्स आहेत, पण त्यांचा सिव्हिलियन बरोबरचा तिथल्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट बरोबरचा जो काही ते घुलमिल गेलेले, त्याचे घुलमिल गए वो लोग. सो त्या कमांड हॉस्पिटलमध्ये ते उपचारासाठी येतात, कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतात. लष्कराकडनं किंवा तिथल्या जो आपला ANC आहे, तर त्या अंदमान निकोबार कमांडकडनं वेळोवेळी जे काही मानवीय मदत केली जाते त्याचा लाभ ते घेतात. त्यामुळे ही जी जमात आहे, ही जमात आता त्याच्या दृष्टीनेही प्रगत जगापासून किंवा प्रगत माणसांपासून लांब अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांना ह्याचा संसर्ग होईल, काही साथीचे रोग होतील आणि त्यामुळे त्यांचा नाश ओढवेल अशी परिस्थिती आता नाही. जवळपास 1600-1700 जमात ती आहे. म्हणजे जवळपास 1000 काहीतरी निकोबारीज आहेत आणि 1100 निकोबारीज आहेत आणि 600 शॉम्पेन लोक आहेत. त्यामुळं ह्याचा संसर्ग होऊन काही अडचणी येतील असा जो काही एक आत्ता प्रोपगंडा राबवला जाते किंवा आत्ता एक जे बोललं जात आहे, त्यामध्ये त्या अर्थाने काही तथ्य नाही, कारण ते ऑलरेडी ते एकत्र काम करतायत. त्यामुळे प्रोजेक्टला काय तो थांबवणं, त्याचा डिले करणं, ह्याचे हे टॅक्टिक्स आहेत असं मला वाटतं.
आम्ही काल ऍक्च्युली या विषयावर हे केलं, म्हणजे इकॉनॉमिक अँगल असला तरी, की नॅरेटिव्ह वॉरफेअर हॅज बिकम सॉर्ट ऑफ मेन स्ट्रीम वॉरफेअर, राईट? आता आज आपण काही येस. म्हणजे ऍक्च्युअल वेपन्स घेऊन खूप कमी लढाई लढल्या जातात. त्या मेनली म्हणजे आपण स्पेशली इस्रायल पॅलेस्टिनचं आता जेव्हा कॉन्फ्लिक्ट झाली तेव्हा तर बघितलं की नॅरेटिव्ह प्ले सच अ बिग रोल, म्हणजे कधी कधी तर सेंट्रल रोल. तर येस. ह्याच्यामुळे डिफेन्स आपण जे आता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बांधतोय तर त्याच्यावर होणारे मे बी डिले झाले तर डिले असतील, किंवा स्ट्रॅटेजिक त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आणि त्याचा किती प्रभाव पडतो, त्याच्यामुळे किती अडथळे येतात, हे तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे आपण बघितलं असेल, की किंवा सिंदूरमध्ये आपण जे बघितलं, की ग्रे झोन वॉरफेअर जे आहे, या ग्रे झोन वॉरफेअरचा वापर आता जगभरातल्या सगळ्या सेना, जगभरातले सगळे देश करतायत. प्रामुख्याने काय होतं, की जेव्हा आपण पारंपरिक युद्ध म्हणतो, जेव्हा कन्व्हेन्शनल वॉरफेअर म्हणतो, त्या कन्व्हेन्शनल वॉरफेअरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांचा वापर आणि फिजिकली दॅट इज कायनेटिक वॉरफेअर. कायनेटिक आणि हम्म. कॉन्टॅक्ट बेस्ड वॉरफेअर त्याला म्हणतो. हे जे वॉरफेअर आहे, हे नॉन कायनेटिक, नॉन कॉन्टॅक्ट बेस्ड वॉरफेअर. इट इज नॉट अ फिजिकल वॉरफेअर. सो यू नीड नॉट टू गो टू कॉन्कर दॅट पर्टिक्युलर लँड. सो बेसिकली हे जे नॉन कायनेटिक वॉरफेअर आहे, हे नॉन कायनेटिक वॉरफेअर आहे ग्रे झोन वॉरफेअरमध्ये येतं. आता यामध्ये काय करू शकता? यामध्ये एकतर कोर्शन असतं, यामध्ये इंटिमिडेशन असतं, यामध्ये नॅरेटिव्ह बिल्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं, यामध्ये सायकोलॉजिकल सायऑप्स ज्याला म्हणतो आपण, सायकोलॉजिकल वॉरफेअर जे आहे, हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि आपला जो प्रतिस्पर्धी किंवा अपोनंट देश आहे, या अपोनंट देशाला एक पाऊल मागं सरकवणं, बचावात्मक भूमिकेत यायला लावणं, हा या ग्रे झोन वॉरफेअरचा सगळ्यात मोठा उपयोग होतो. म्हणजे पूर्वी कसं होतं, तर पूर्वीचं युद्ध 1000 वर्षापूर्वी जर आपण बघितलं असेल, तर ते एकमितीय, एक डायमेन्शन असलेलं युद्ध होतं, जे लष्करी, ज्याला पायदळाचं युद्ध आपण आर्मीचं युद्ध आपण म्हणायचो, इन्फंट्रीचं युद्ध म्हणायचो. नंतरच्या काळामध्ये त्याला अजून एक डायमेन्शन, अजून एक आयाम जोडला गेला, एक मिती जोडली गेली, ती मिती नौदलाची आली. त्यानंतरच्या काळामध्ये तिसरी मिती जोडली गेली, ती हवाई दलाची मिती आली. आणि ह्या 3 डायमेन्शनल वॉरफेअरच्या नंतर गेल्या 15-20 वर्षामध्ये इतक्या झपाट्याने त्याचा विकास झाला. मग त्याला 4थं डायमेन्शन स्पेसचं जोडलं गेलं, 5वं डायमेन्शन सायबरचं जोडलं गेलं आणि आत्ता जे डायमेन्शन त्याला जोडलं जातंय, व्हिच इज व्हेरी लिथल डायमेन्शन, दॅट इज IW, इन्फॉर्मेशन वॉरफेअर मीडिया. सो नो, either you provide misinformation or information to deviate the issue. So that is what the people are doing right now as far as ग्रेट निकोबार प्रोजेक्ट इज कन्सर्न. त्यामुळे ते काय करतायत, या ग्रेट निकोबार प्रोजेक्ट बद्दलच्या ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये, अशा बातम्या, असे तपशील हे माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचवणं, अधिक अग्रेसिव्ह पद्धतीने पोहोचवणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, की हे होतंय ते खरंच चांगलं होतंय का? का देशाच्या इकॉनॉमीला, देशाच्या पर्यावरणाला किंवा स्वाभाविकपणेच एकूणच आपल्या सगळ्यांनाच त्याचा काय नुकसान होईल? किंवा आता एक नवीन टून निघाली, की भारतामध्ये हे जे वर्ष आहे, हे वर्ष भारताच्या इतिहासातलं सगळ्यात उष्ण वर्ष, सगळ्यात उष्ण उन्हाळा म्हणून हो. म्हटलं जातं आणि त्याला हे सगळे कारणं जोडायचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे स्वाभाविकपणे वॉर ऑफ नॅरेटिव्ह इज द की वॉरफेअर आणि वी नीड टू विन दिस पर्टिक्युलर वॉर. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आपल्याला कुठलाही ऑप्शन नाहीये. त्यामुळं ऑफकोर्स अंदमान निकोबार सारखी जी अत्यंत स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे, या स्ट्रॅटेजिक पोझिशनवरनं भारताला एक पाऊल मागं घ्यायला लावणं, तो जो पूर्वीचा तसाच अविकसित भाग होता, तो अविकसित भाग तसाच ठेवायला लावणं आणि भारताने तो एकदा अविकसित ठेवला, की तिथं आपल्याला सोयीस्कर अशा गोष्टी उभ्या करणं, किंबहुना तो ताब्यात घेणं, अशा अनेक प्रकारच्या रचना किंवा स्ट्रॅटेजी यामागं असू शकते. बरोबर आहे. थोडा आपण काय म्हणायचं, म्हणजे एकतर 6 डिग्री चॅनल बद्दल आणि मोर इम्पॉर्टंटली हा जो मलाक्का डिलेमा आहे, जो आता आपण म्हणतो की चायनाची ती एक वल्नरेबिलिटी आपल्याला तिथे दिसते. तर एकतर तो तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का? मग नॉट जस्ट इन जिओग्राफिकल टर्म्स, पण उद्या जर का इथे काही फ्रिक्शन आलं बिटवीन कंट्रीज, तर हाऊ हाऊ सिग्निफिकंट इज द 6 डिग्री चॅनल पण आणि मलाक्का डिलेमा पण, इन द सेन्स की जसं आता आपण बघितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मुळे वेठीच धरलं होतं बऱ्याचशा कंट्रीजना, सगळ्याच कंट्रीजना रादर. तर तसं इथे उद्या जाऊन आसियान सिंगापोर हे करू शकतं का? किंवा पोर्ट क्लांग जो पोर्ट आहे त्याच्या अराउंड काही होऊ शकतं का? म्हणजे किती सिरियस ही गोष्ट उद्या जाऊन होऊ शकते? तसे 6 डिग्री चॅनल हा अत्यंत महत्वाचा सागरी व्यापारी मार्ग आहे, सागरी वाहतुकीचा मार्ग आहे.
प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो विषुववृत्तावर 6 अंशावर असल्यामुळे त्याला 6 डिग्री चॅनल वगैरे असं म्हटलं जातं आणि प्रामुख्याने भारताचा जो ग्रेट निकोबार बेट आहे, त्या ग्रेट निकोबार बेटाला आणि इंडोनेशियाला म्हणजे इंडोनेशियाचा आके नावाचा जो प्रांत आहे, त्या प्रांताला वेगळं करणारी ही जवळपास 160 मैलाची सामुद्रधुनी आहे. तर ही सामुद्रधुनी जी आहे, ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे. या 6 डिग्री चॅनलमधनं पुढे मलाक्काची सामुद्रधुनी जी आहे, या सामुद्रधुनीमधनं जो व्यापार होतो, जागतिक व्यापार, म्हणजे आता तुम्ही होर्मुझचं नाव घेतलं किंवा अल मांदेबचं पण नाव अनेकदा चर्चेत येतं. लाल समुद्रामध्ये हुती बंडखोरां किंवा हुती दहशतवादी जे आहेत, त्यांनी जो काही तिथे आता विध्वंस चालवला आहे, त्यामुळे लाल समुद्राचं पण आपण नाव ऐकतो येमेनमधल्या हुती बंडखोरांमुळे. त्यामुळे लाल समुद्रातलं जे अल मांदेब आहे, अल मांदेब मधनं होणारी वाहतूक आणि होर्मुझ मधनं होणारी वाहतूक ही जर आपण एकत्र केली तरी त्याच्या दुप्पट वाहतूक जी आहे ती मलाक्का आणि 6 डिग्री चॅनल मधनं होते. त्यामुळे ह्या समुद्री मार्गाचं महत्व जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं आणि जागतिक एकूणच सर्व्हायव्हलच्या दृष्टीनं, कारण ह्याला समुद्रातली धमनी असं म्हणलं जातं आणि या धमनीतनं जो वाहणारा रक्तप्रवाह आहे तो इतका महत्वाचा आहे, व्यापारी मार्ग जो इतका महत्वाचा आहे, त्यावर जर काही कुणी ठरवलं की आपण तो चोक करायचा आणि कुणी म्हणजे फक्त भारत ते करू शकतं, कारण भारतामध्येच ती कपॅसिटी आहे. त्यामुळं भारतीय नौदलाने जर ठरवलं की आपण हा 6 डिग्री चॅनल आणि मलाक्काची सामुद्रधुनी जी आहे ती जर आपण चोक केली, तर स्वाभाविकपणे तुम्ही म्हणला तसं चीनला त्याच्या सर्व्हायव्हलसाठी प्रचंड मोठा झगडा करावा लागणार आहे. कारण चीनचं जवळपास 70-80% ऊर्जा जी आहे चीनची, ती 70-80% ऊर्जा या भागात नेते. समजा हा जर मार्ग बंद केला तर चीनला पॅसिफिक मधनं त्यांना आफ्रिकेला वळसा घालून म्हणजे केप ऑफ गुड होप जे आहे त्याला वळसा घालून त्यांचा समुद्री व्यापार चालवावा लागेल आणि जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत ज्याला काय अशक्य स्वरूपातली गोष्ट आहे किंवा परवडणारी गोष्ट नाही. त्यामुळे ऑफकोर्स 6 डिग्री चॅनल जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि भारतासाठी ज्याला काय म्हणू डिवाइन गिफ्ट ज्याला आपण म्हणतो, डिवाइन जॉग्राफिकल गिफ्ट अशा स्वरूपाचं काम हे 6 डिग्री चॅनल करतं. त्यामुळं स्वाभाविकपणे तिथे तुमचा प्रेझेन्स असणं आणि चांगला प्रेझेन्स असणं, मजबूत प्रेझेन्स असणं आणि केवळ प्रेझेन्स नाही तर तुम्ही तिथे ऍक्ट करायच्या भूमिकेमध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. बरं. तुम्ही म्हणलात ते किती महत्वाचं आहे, की आपण ॲक्ट करायच्या भूमिकेमध्ये म्हणजे नुसतं आपण तिथे काहीतरी आपला प्रेझेन्स असण्यापेक्षा आपण काही तिथे डिसायसिव्ह ॲक्शन घेऊ शकतो. आणि अगेन बिकॉज वी आर सो स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड तर मग हा राहून प्रश्न येतोच, की आपण हे आधी का नाही केलं? म्हणजे वॉज इट बिकॉज आपल्याकडे तेवढी तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कपॅसिटी नव्हती किंवा तेव्हा आपल्याला मे बी समजलं नाही का? मग वॉज दॅट अ मिस्टेक इन टर्म्स ऑफ जजमेंट? म्हणजे तो जजमेंट कॉल काय झालं म्हणून की आपण इतके दिवस हे युटिलाइज नाही केलं? म्हणजे दुर्दैवाने काय म्हणावं लागतं, की आपल्या भूमी संबंधात असणाऱ्या आपलं ज्ञान आणि आपल्या भूमीला असलेले जे काही नैसर्गिक वरद असतंय किंवा जिओ पॉलिटिकल वरद असतंय, ते समजण्यामध्ये आधुनिक काळातल्या भारतीय सत्ताधीशांना आलेलं अपयश हा एक फार मोठा चर्चेचा विषय आहे. बघा कसं आहे, की आपण आत्ता या ग्रेट निकोबार बद्दल बोलतोय, अंदमान निकोबार विषयी बोलतो आहोत. ह्याचा सगळ्यात पहिला जर स्ट्रॅटेजिकली वापर जर कोणी केला असेल सगळ्यात पहिल्यांदी, तर तो 1025 मध्ये चोल डायनेस्टीने केलाय. चोल राजघराण्याने केलेला आहे. या 1025 मध्ये चोलांचा जो अत्यंत महत्वाचा सम्राट मानला जातो, राजा मानला जातो, राजेंद्र चोल. या राजेंद्र चोलांनी 1025 साली श्रीविजय साम्राज्यावर हल्ला केला. श्रीविजय साम्राज्य म्हणजे आजचे इंडोनेशिया आणि मलेशिया म्हणून मिळून जे एक साम्राज्य होतं, हे श्रीविजय साम्राज्य होतं आणि त्या श्रीविजय साम्राज्याने त्या काळामध्ये चोल राजघराण्याचा चीन बरोबर जो व्यापार व्हायचा, त्या व्यापाराला मलाक्काची सामुद्रधुनीमध्ये आणि आपण आता ज्याला 6 डिग्री चॅनल म्हणतोय त्यामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे राजेंद्र चोलाला असं वाटलं, की जर आपलं साम्राज्य, आपलं जिओ स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट जर आपल्याला जपायचे असतील, तर आपल्याला ही मलाक्काची सामुद्रधुनी किंवा 6 डिग्री चॅनल जो आहे, तो आपल्याला मोकळा करावा लागेल आणि त्या दृष्टीने राजेंद्र चोलाने त्याचं पहिलं समुद्री एक्सपिडिशन जे आहे, समुद्री कॅम्पेन जे आहे, हे कॅम्पेन करून श्रीविजय साम्राज्याचा पराभव केला आणि त्या काळामध्ये 1025-26च्या काळामध्ये भारताने मलाक्काची सामुद्रधुनी असेल किंवा तिथनं पॅसिफिक महासागरामध्ये जायचे रस्ते असतील किंवा साऊथ चायना सीमध्ये जायचे रस्ते असतील, या रस्त्यांवर आपला हक्क प्रस्थापित केला आणि त्या रस्त्यावरनं चोल साम्राज्य हे टोल घ्यायचं येणा जाणाऱ्या जहाजांकडनं. सो ही स्ट्रॅटेजिक डेप्थ, ही स्ट्रॅटेजिक थिंकिंग ही 1025 मध्ये भारतीय धोरणकर्त्यांना होती आणि त्यांनी ते वापरलं
आणि त्यातनं मग भारतीय साम्राज्य जे आपण मोठ्या प्रमाणामध्ये चोल साम्राज्याचं आपण ऐकतो, की केवढं मोठं समुद्री साम्राज्य या चोलांचं होतं. पण दुर्दैवाने त्याच काळामध्ये गझनीच्या महमदाचं भारतावर आक्रमण झालं आणि भारताच्या एकूणच प्रायोरिटीज ज्या आहेत, त्या प्रायोरिटीज बदलल्या आणि त्या बदललेल्या प्रायोरिटीज ह्या समुद्रावरनं जमिनीवर आल्या आणि मग गेल्या 1600 वर्षामध्ये आपल्याला समुद्रावर परत जाणं, कारण शेवटी ज्याच्या हातात समुद्र त्याच्या हातात सत्ता. हे जे एक चिरकालीन सत्य आहे, हे सत्य भारत विसरला आणि त्यामुळं मग आपल्याला ब्रिटिशांनी म्हणजे आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजांनी ते पुन्हा एकदा ओळखले, की काय ह्याचं महत्त्व आहे समुद्राचं आणि त्यांनी आरमार उभं केलं. पण नंतरच्या काळामध्ये आपण हा सगळा विषय विसरलोत आणि आपण समुद्र जो आहे 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला आहे. मात्र ह्याचं काय महत्त्व आहे? हे महत्त्व भारतीय धोरणकर्त्यांच्या ध्यानात आलं नाही. आपलं धोरण सातत्याने हे पाकिस्तान सेंट्रिक राहिलं, जमिनीवरचं धोरण राहिलं. त्यामुळे ह्या भागाला आपण महत्त्व देऊ शकलो नाहीत. ते कधीपर्यंत जेव्हा त्यासाठी कारगिलचा कॉन्फ्लिक्ट व्हावा लागला आणि कारगिलच्या कॉन्फ्लिक्ट नंतर कारगिल रिव्ह्यू कमिटीनी त्यांची जी रेकमेंडेशन केली, त्या रेकमेंडेशनमध्ये या भागामध्ये ANC म्हणजे अंदमान निकोबार कमांड जे आहे, ट्राय सर्व्हिस कमांड जे आहे ते स्थापित करावी त्यांची रेकमेंडेशन आहे. ही 2000 मध्ये आलेलं रेकमेंडेशन आहे. आणि मग त्यानंतर त्याच्यावर काम चालू गेलं आणि मग अंदमान निकोबार कमांड तिथे उभे राहिलं. आज अंदमान निकोबार कमांड तिथे उभे राहून सुद्धा जवळपास 2 दशकं होत आली. त्या कालावधीमध्ये सुद्धा आपण या भागामध्ये अधिक ज्याला काय म्हणूया प्रोएक्टिव्हली लक्ष देणं टाळलं. ऑफकोर्स चीनचा जसजसा या भागामध्ये वावर वाढायला लागला किंवा इंडियन ओशनमध्ये चीननी जसजसं बेकायदा यायला सुरुवात केली किंवा स्ट्रिंग ऑफ पर्ल्स ज्याला आपण म्हणतो, मग ते हंबनतोटा असेल किंवा नंतर हे ग्वाम असेल, या ठिकाणी चीनचा वावर वाढायला लागला आणि मग त्या काळामध्ये भारताला असं लक्षात आलं, की हा सुद्धा भाग जो आहे, हा भाग कदाचित आपल्याला गमवावा लागू शकतो आणि मग त्यातनं ह्या सगळ्या भागाची पुनर्बांधणी आणि त्याला एकूणच मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणं अशा स्वरूपाची कारवाई चालू होती. त्यामुळं आपल्या भूमीकडे असलेलं दुर्लक्ष आणि हे सगळ्या बाबतीत झालंय. म्हणजे ऑफकोर्स आजचा आपला विषय नाही. पण मी जेव्हा एका विषयासाठी नॅशनल आर्काइव्हज मधली काही कागदपत्र चाळत होतो, तेव्हा आपण आज ग्वादरचा उल्लेख करतो का स्ट्रिंग ऑफ पर्ल्स मधलं महत्वाचं एक ठिकाण ग्वादर आहे. ओमानच्या सुलतानाने ग्वादर बंदर हे भारताला दिलं होतं. ते पत्र अवेलेबल आहे. नॅशनल आर्काइव्हमध्ये ते अवेलेबल आहे. पण आपण ते नाकारलं. कारण ते पाकिस्तानला जवळ आहे. किंवा आपण 1957 पर्यंत आपली अक्साई चीनमधली कुठली सीमारेषा आहे, याबाबत चीन आपल्याला जे सांगत होतं ना, म्हणजे जॉन्सन ऑर्डर लाईन आमची सीमारेषा आहे का मॅकमोहन लाईन आमची सीमारेषा आहे, हे आपण चीन आपल्याला म्हणतंय की हा तुमचा भाग आहे आणि हे 57 दाखले उपलब्ध आहेत, तरी सुद्धा आपण त्याकडे लक्ष दिलं नाही आणि 59 नंतर आपण अक्साई चीन गमवला. आपला डायरेक्ट जो मध्य आशियामध्ये जायचा भाग होता तो आपण गमवला. त्यामुळे आपल्या जमिनीविषयी असलेली अत्यंत ज्यांना कुठल्याही प्रकारचं ममत्व नाही, अशा प्रकारची एक राजकीय व्यवस्था झाल्यामुळं आपण हा विलंब या सगळ्या गोष्टीला झाला असं मला वाटतं. अगेन मी थोडं डायग्रेस करते, पण तुम्ही हा म्हणलात तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. असं आर्ग्युमेंट असू शकतं का, की जसं आपण म्हणतो ना, की एक कॉलनाइज्ड माइंड असलं, की ते एका पद्धतीने विचार करतं. तर जस्ट द शुअर फॅक्ट, की ज्या पद्धतीने पार्टिशन हाताळलं गेलं किंवा पार्टिशन झालं आणि मग त्याच्यानंतर जे सगळे रेमनंट्स आपण म्हणतो, की पाकिस्तानातही राहिले, भारतातही राहिले. तर असं कुठे असू शकतं का, की तो इतका व्यापक होता सगळा विषय आणि कितीतरी वर्ष अजूनही आहे, की आधी तो स्टँड अलोन विषय व्यापक होता, त्यामुळे मे बी भारताचं सगळं लक्ष तिथे होतं आणि मग त्याच्यानंतर बाकी देशांनी ते कॅपिटलाइज केला तो वीकनेस भारताचा आणि मग तो पेन पॉइंट पुश करत राहिले. त्याच्यामुळे मे बी आपलं बाकी डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर उभं नाही राहू शकलं किंवा असं काही असू शकतं का म्हणजे? मग किती तथ्य आहे येस, याच्यात? मी तेच म्हणलं ना, की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतामध्ये जेव्हा नवीन भारतीय रचना अ, राज्यकर्त्यांची तयार झाली, तेव्हा प्रामुख्याने त्या राज्यकर्त्यांना अ, भारत काय आहे, तर त्यांचं म्हणणं होतं, की भारत कसा जर काफिले आते गए और हिंदुस्तान बसता गया अशा स्वरूपाची मानसिकता असणारी जर व्यवस्था त्या काळामध्ये असेल, तर आपण एनिवे हे राष्ट्र नाहीये, हा एक जमिनीचा तुकडा आहे आणि वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची लोकं इथे येत गेली आणि ते येऊन इथे एक एक ज्याला काय म्हणूया आपण देश तयार झालाय. अशा स्वरूपाची मानसिकता असणारी जर अ, 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 राज्यकर्ती व्यवस्था त्या काळात असेल, तर स्वाभाविकपणे आपल्या भूमीच्या तुकड्याविषयी असणारं ममत्व हे कमी असणारच आहे. त्यामुळे हा जो
ज्याला आपण वसाहतवादी मानसिकता जी आहे, त्या वसाहतवादी मानसिकताने भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचं स्टेटमेंट आहे, की आपल्या भारताला लष्कराची काय गरज आहे? कारण भारत हा शांतता मानणारा, अहिंसेच्या मार्गाने जाणारा देश आहे. त्यामुळे भारताने लष्करावर खर्च का करायचा? तेच रिफ्लेक्शन हे 1947-48च्या काळामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या आक्रमणाच्या वेळेस सुद्धा आपल्याला दिसलं. तेच रिफ्लेक्शन मानसिकतेचं आपल्याला 1962च्या युद्धातही दिसलं. पंचशील, अमन, अहिंसा या ज्या काही बाबी आहेत, या सगळ्या बाबी कधी कधी रिलेव्हंट ठरतात, जेव्हा तुम्ही ताकदवान असता. त्यामुळं ही ताकद, ही शक्ती न मिळवता सातत्याने अहिंसेचं तत्वज्ञान गाणं आणि एक आपल्या भूमीचा जो भाग आहे, त्या भागाविषयी प्रचंड अनास्था असणं. त्यामुळं भारताच्या नंतरच्या काळामध्ये तयार झालेले जे काही जिओ-स्ट्रॅटेजिक, जिओ-पॉलिटिकल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे प्रॉब्लेम त्या वसाहतवादी मानसिकतेचंच देणं आहे. त्यामुळंच हे आपण आता भोगतो. नाहीतर भारत हा कधी राष्ट्र नव्हताच. अशा स्वरूपाची मांडणी आपल्याकडे होते. मग आर्य आले, त्यानंतर ग्रीक आले, हून आले, शक आले, ग्रीक आले, सगळे सगळे आलेच आहेत. सो ही जी मानसिकता आपल्या राज्यकर्त्यांमध्ये भिनली गेली, त्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आणि त्या भारताच्या लष्कराला काही ना काही स्वरूपाचं बळकटीकरण केलं पाहिजे, हे समजायला आपल्याला 1962चं चीनचं युद्ध यावं लागलं. आणि मग तेव्हा आपण डिफेन्स प्रोक्युरमेंट, डिफेन्स प्रोडक्शन अशा वेगवेगळ्या विषयामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. अदरवाईज तोपर्यंत आपण काही करायचोच नाहीत. म्हणजे ही फॅक्ट आहे, तथ्य आहे आणि त्याचाच रिफ्लेक्शन आहे आपल्या जिओ स्ट्रॅटेजिक मेंटॅलिटीमध्ये पण पडलेलं दिसतं आपल्याला. ऍक्च्युली हे बरं झालं आपण बोललो, कारण आता ह्या पार्श्वभूमीवर मला पुढचा प्रश्न जो विचारायचा आहे, इट इज अबाउट द ट्राय सर्व्हिस, आपली जी कमांड आहे इंडियाची आता, आणि अंदमान निकोबार वॉज चोजन फॉर दॅट. तर हे तुम्ही एक्सप्लेन करा ना थोडं, की ऍज अ डिफेन्स बेस म्हणा, ऍज अ इंटेलिजन्स नोड म्हणा, किंवा ऍज अ लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म ऑल्सो, पब्लिक डोमेन मध्ये बघताना हे किती महत्वाचं आहे आणि आज त्याच्यामुळे आपल्याला कसा कुठे कुठे फायदा होऊ शकतो, त्याचे काय फार रिचिंग इफेक्ट्स आपण एन्जॉय करू शकणार आहोत ह्याच्या पुढे. तुम्ही म्हटलं तसं येणारा काळ जो आहे, येणारा काळ हा समुद्राचा आहे आणि येणारा काळ हा अधिक प्रिसाइजली सांगायचं म्हणलं तर ऑफकोर्स त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायची गरज आहे. पण येणारं शतक हे भारतीय नौदलाचं शतक असणार आहे. त्यामुळं हा जो स्ट्रॅटेजिक कमांड किंवा ज्याला आपण ट्राय सर्व्हिस कमांड जो आहे, हा ANC जो आहे, ह्याची स्थापना झाली. त्याचा मूळ उद्देश हाच होता, की प्रामुख्याने हा जो अत्यंत विशाल असा समुद्र आपल्याला आपल्या दक्षिण टोकाला मिळालेला आहे, म्हणजे हिंदी महासागर असेल, पॅसिफिक ओशन असेल, दक्षिण पॅसिफिक महासागर असेल, हा जो एक विशाल समुद्र आपल्याला मिळाला आहे आणि अंदमान आणि या सगळ्या भागामधलं म्हणजे ही जी चेन्नईपासूनची 1300 किलोमीटरची स्ट्रिप आहे किंवा कलकत्त्यापासूनची जे 1100 किलोमीटरचा भाग आहे, या सगळ्या भागामधला जो काही 3 लाख चौरस किलोमीटरचा जो एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन आपल्याला मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टींचं जर आपल्याला रक्षण करायचं असेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा जर कॅपिटलाइज करायच्या असतील भारताच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, तर तिथे कायमस्वरूपी कमांड असणं अपेक्षित होतं. त्यामुळं तिथे ट्राय सर्व्हिस कमांड किंवा ज्याला आपण ANC म्हणतो, अंदमान निकोबार कमांड म्हणतो, त्याची स्थापना झाली. प्रामुख्याने समुद्री लिव्हरेज भारताला जे आहे ते एक्सप्लॉइट करणं, ते कॅपिटलाइज करणं, हा त्याचा महत्वाचा उद्देश होता. दुसरा भाग भारताचा हा भाग जो आहे, हा संरक्षण दृष्ट्याही अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण बघितलं की चीनची फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आता उपस्थिती वाढते आणि जशी चीनची उपस्थिती वाढते, तसंच पाकिस्तानचं सुद्धा या भागाकडे असलेलं लक्ष ऑफकोर्स चीनमुळे हे वाढलेलं आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट व्हायला चालू झालेली आहे. त्यामुळं हा सगळा लष्करीदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, समुद्री खनिज संपत्तीच्या दृष्ट्या, समुद्री जीवसंपत्तीच्या दृष्टीनं किंवा एकूणच इकॉनॉमीच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा असा भाग असल्यामुळे तिथे ही स्थापना झाली. त्यानंतर आपली जी मगाशी आपण जे बोललो, की आसियान असेल किंवा फार ईस्ट असेल किंवा आयओआर असेल किंवा इंडो पॅसिफिक असेल, जे काही आपण म्हणतोय, तिथलं आपला रीच वाढणं, आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने तिथे व्यवहार करता येणं, तिथे डील करता येणं, हा सुद्धा या अंदमान निकोबार कमांडचा महत्वाचा उद्देश आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक उद्देश ज्याला आपण म्हणतो, जिओ स्ट्रॅटेजिक उद्देश ज्याला असं म्हणतो. कारण तिथे ट्राय सर्व्हिस कमांड असल्यामुळे स्वाभाविकपणे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्टगार्ड अशा चौघांचंही तिथे एक व्यक्ती जो आहे, तो एक व्यक्ती जिओ CNC जो आहे,
जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ ज्याला आपण म्हणतो, तो GOCNC एक आहे आणि हा GOCNC या सगळ्या आर्म्स म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड या सगळ्यांचं नियंत्रण करतो. त्यामुळे झालं असं आहे की स्विफ्ट ऍक्शन जे आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा निर्णय हा ट्राय सर्व्हिस डिसिजन मेकिंग मध्ये राहत नाही. तो एका व्यक्तीकडेच येतो आणि एक व्यक्ती ती निर्णय घेण्यास सक्षम असल्यामुळं तिथे तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय सोपं पडतं. त्यामुळे ट्राय सर्व्हिस कमांड उपयोगाचा आहे. दुसरं जी रीच म्हटलं मी, मग ती रीच ही व्यापारासाठीची असेल किंवा सर्व्हिलन्ससाठीची असेल किंवा तुमची हवाई रीच जी असेल, ती हवाई रीच सुद्धा या ट्राय सर्व्हिस कमांडमुळे आपली INS बाजमुळे काय झालंय, तर INS बाजमुळे आपल्याला इट इज अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर बेसिकली अंदमान निकोबार रीच. सो यामुळे काय झालंय तर आपला हवाई रीच जो आहे तो आपला हवाई रीच हा काय म्हणूया आपण त्याला दक्षिण चीन महासागर साऊथ चायना सी असेल किंवा पुढे पॅसिफिक मधला काही भाग असेल, या सगळ्या भागापर्यंत आपला हवाई रीच जो आहे, आपली हवाई क्षमता जी आहे ती वाढलेली आहे. दुसरा यातला महत्वपूर्ण भाग असा आहे की येत्या काळामध्ये तिथं आपलं स्ट्रॅटेजिक फोर्स जो आहे, स्ट्रॅटेजिक फोर्सचं सुद्धा मुख्यालय या ठिकाणी उभं राहणार आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स याचा अर्थ आपला मिसाईल फोर्स जो आहे, त्या मिसाईल फोर्सचं सुद्धा मुख्यालय या काळामध्ये येत्या काळामध्ये इथे राहणार आहे. दुसरं महत्वाचं आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये जर आपण वाचलं असेल तर भारताने अग्नीच्या दुसऱ्या व्हेरियंटची प्रगत व्हेरियंटची पण चाचणी केली आणि ती यशस्वी झाली. आता ही चाचणी जी आहे ही 10 ते 12,000 किलोमीटरचा पल्ला या हे क्षेपणास्त्र गाठू शकतं. त्यामुळे स्वाभाविकपणे पृथ्वीच्या अंतापर्यंत म्हणजे आपण काय म्हणूया पॅसिफिक ओशन जो आहे, दक्षिण पॅसिफिक महासागर जो आहे, त्याच्या टोकापर्यंत आता आपण मार करायची आपली क्षमता आहे. आणि ती मेनलँड मधनं ती क्षेपणास्त्र डागण्यापेक्षा अंदमान निकोबार कमांड जे आहे, ती INS बाज जे आहे किंवा INS उत्कर्ष जो आहे, या सगळ्या ठिकाणनं हे हे अधिक आपल्याला रीच मिळू शकते. अधिक सोप्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. सो टू कॅपिटलाइज अवर स्ट्रेंथ, दॅट इज व्हॉट द बेसिक थॉट प्रोसेस बिहाइंड एस्टॅब्लिशिंग ऑफ दिस कमांड. सो हे याचं महत्वाचं कारण आहे. बाकी त्याला व्यापारी महत्व वगैरे तर सगळं आहेच आहे. ड्रोनचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथे करू शकतो. सर्वेलन्स मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्याची परत रीच आपल्याला एक्सटेंडेड रीच जी आहे, ती एक्सटेंडेड रीच आपली वाढू शकते. त्यामुळे असे अनेक मुद्दे त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. INS बाज सारखं जेव्हा आपल्याला एक मॅसिव्ह अपग्रेड आपण घेतो, तेव्हा स्ट्रॅटेजी वाईज म्हणजे आपली स्ट्रॅटेजी विजावी से साऊथ चायना सीच्या इथे इंडियन ओशनच्या मध्ये किंवा अगदी पॅसिफिक पर्यंत, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वाईज भारताचा काही बदल होतो का? किंवा जर होत नसेल तर काही झाला पाहिजे का? आणि हाऊ डज दॅट प्ले सायकोलॉजिकली ऑल्सो? जिओपॉलिटिकल अनालिसिस करतो, इंटरपर्सनल डायनॅमिक्स जेव्हा स्टडी करतो कंट्री टू कंट्रीमध्ये, तेव्हा मग त्या म्हणजे तो तो एक सायकोलॉजिकल पण अपग्रेड आपल्याला मिळतो. मग त्याच्यामुळे आपली काही स्ट्रॅटेजी बदलते का? स्वाभाविकपणे जसं मी म्हटलं, की आपल्या हातात जेव्हा रिसोर्सेस असतील, तेव्हा आपल्याला एक स्वाभाविकपणे एक कॉन्फिडन्स, एक विश्वास येतो, की आत्मविश्वास येतो, की आपण करू शकतो या गोष्टी. आणि अंदमान निकोबार किंवा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हा आपल्याला आपली सामरिक कॉन्फिडन्स जो आहे, सामरिक आत्मविश्वास जो आहे भारताचा, तो वाढवण्यासाठी प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे आणि प्रचंड उपयोगाचा पण ठरणार आहे. कारण कसं आहे, की ज्याला आपण काय म्हणूया, फॉरवर्ड पॉवर प्रोजेक्शन जे आहे, हे फॉरवर्ड पॉवर प्रोजेक्शन जे आहे, हे ह्या ANC ह्या ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदलणार आहे. आणि स्वाभाविकपणे ते आपल्या स्ट्रॅटेजिक थिंकिंगला एक वेगळा आयाम, वेगळं डायमेन्शन देणारं ठरणार आहे नक्की. का तर जसं आपण चर्चा करतोय याचं कारण काय आहे, तर चोक पॉइंट्स आपल्या ताब्यात आहेत. मग तो चीनच्या मलाक्का डायलेमाचा आपण सातत्याने आता उल्लेख करतोय. तो जो मलाक्का स्ट्रेट जो आहे, तो ती चोक पॉइंट्स आहेत, ते सगळं आपल्याला ताब्यात आहे. दुसरा मुद्दा काय आहे, साऊथ चायना सी मध्ये जे सुंडा असेल, सुंडाची भूमी आहे, समुद्रधुनी आहे किंवा लोंबोकची समुद्रधुनी आहे, हे सगळे या भागापासून खूप जवळ आहेत. म्हणजे जवळपास 90 ते 150 किलोमीटर या नॉटिकल माइल्स या अंतरावर या सगळ्या सामुद्रधुनी आहेत. आणि ह्या ज्या सामुद्रधुनी आहेत, प्रामुख्याने लोंबोक असेल, सुंडा असेल, हा दक्षिण चीन समुद्रातल्या महत्वाच्या सामुद्रधुनी आहेत. त्यामुळे त्या सामुद्रधुनीला सुद्धा आपल्याला ऍक्सेस आता मिळतोय. तो त्या काय आता आपल्यापासून फार लांब राहिला नाहीत. आणि स्वाभाविकपणे सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये आपण चीनला आपल्याबाबत काही धोरण चीन जेव्हा अवलंबायचा प्रयत्न करेल, तेव्हा त्यांना विचार ह्याचा करावाच लागेल. कारण भारत हा आमच्या
घशाशी येऊन बसलेला आहे आता. तो कधीही आमचा घसा दाबू शकतो. ऑफकोर्स. परत त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, की आमची मानसिकता काय आहे? भारतीय नेतृत्वाची ती मानसिकता आहे का? तर आत्ताच्या भारतीय नेतृत्वाची डेफिनेटली ती मानसिकता आहे. त्यामुळं स्वाभाविकपणे चीनला भारताविषयी कुठलीही भूमिका घेताना याचा विचार नक्की करावा लागेल. म्हणजे अनेकदा ऑफकोर्स चीन पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारचं टेक्निकल मदत करत असते, सर्व्हेलन्सची मदत करत असते. पण दुसरीकडे तुम्ही जर बघितलं असेल तर 2020च्या गलवान संघर्षानंतर चीननं भारताशी थेट संघर्ष टाळलेला आहे. कारण मी गलवानबरोबर पण थोडंसं बोलीन. गलवाननी काय केलं भारत-चीन संबंधामध्ये? तर गलवाननी प्रामुख्याने भारतीय मानसिकता आणि चिनी मानसिकता या दोघांवरही मोठ्या प्रमाणामध्ये आघात केलेला आहे आणि परिणाम केलेला आहे. चिनी मानसिकतेवर आघात आणि भारतीय मानसिकतेवर परिणाम. का? तर गलवान सारख्या इतक्या महत्त्वाच्या एल-ए-सीवर पेट्रोलिंग पॉइंटवर नॉट एल-ए-सी पेट्रोलिंग पॉइंटवर या पेट्रोलिंग पॉइंटवर चीन्यांना हुसकावून लावणं, चीन्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करणं, यातनं चीनच्या सैनिकांची हाय अल्टिट्यूडवर लढायची क्षमता काय आहे, हे जगाच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे चीन हाय अल्टिट्यूडमध्ये भारताला फिजिकल कॉम्बॅटमध्ये कधीही समोर येणार नाही. हे चीनला मोठा धडा. त्याचा फायदा काय झाला? तर त्याचा फायदा आपला सेंट्रल सेक्टर मिडल सेक्टर ज्याला आपण म्हणतो म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड वगैरे हा जो भाग आहे, चुमार म्हणा किंवा हा सगळा जो सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा चीनच्या हालचाली यामुळे थांबल्या. दुसरा ह्याच्यातला हा मानसिकतेचा भाग जो आहे, त्यानंतर एक फार मोठ्या फ्रेज बोलली जायला चालू झाली जेव्हा गलवान झालं. तर चीनच्या पीएलएच्या आर्मीच्या लोकांबद्दल लिटिल प्रिन्सेस सिंड्रोम नावाचा एक शब्द वापरतात. तर का तर हे जे सगळे आहेत, ही पोरं रडायला लागतात तिकडे या ह्याच्यात आणि त्यांचे अनेक व्हिडिओज जगभराच्या माध्यमांनी जेव्हा या एल-ए-सीच्या डिप्लॉयमेंटवर त्यांना जायला लागलं, तेव्हा काय स्वरूपाचं त्यांचं मानसिकता होती, यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. त्यांना काय स्वरूपाने त्यांच्या पालकांनी पॅम्पर करून ठेवलंय. एकच मूल आहे, त्यामुळे अशा खडतर युद्धभूमीवर जावं लागू नये म्हणून जे काही रडारड आहे. सो दॅट इज लिटिल प्रिन्सेस सिंड्रोम. त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे, हा सगळी जे पॉवर डायनामिक्स आहे, हे पॉवर डायनामिक्स चीनला सुद्धा कळतंय. त्यामुळं चीन साधा विचार करा, चीनकडे एवढी ताकद आहे. आजपर्यंत सीपीएसी जो आहे तो प्रत्यक्षात का आला नाही किंवा त्याच्या शेवटच्या टप्प्यात का गेला नाही? कारण आमच्याकडे ताकद आहे. आम्ही त्या चीनच्या सीपीएसीवर कधीही मारा करू शकतो. दौलत बेग ओल्डीपासून किती लांब आहे सीपीएसी? काराकोरम रेंज जी आहे ती जवळपास एक 70 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला ती काराकोरम मधनं सीपीएसी जो जातो तो आहे. त्यामुळे दौलत बेग ओल्डीवरनं चीननी वर्षानुवर्ष हजारो कोटी रुपये खर्च करून जर ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, तर काही सेकंदात त्याचा फज्जा उडू शकतो भारत, नष्ट करू शकतो भारत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चीनलाही माहिती आहेत. त्यामुळे चीन स्वाभाविकपणे चीनच्या मानसिकतेवर आणि भारतीय मानसिकतेवर याचा परिणाम होणार आहे, झालेला आहे. त्यामुळं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये मी जसं मध्यंतरी म्हणलं, की निम्बल फुटेड अप्रोच जो आहे, चपळ धोरण, चपळ राजनय, हा चपळ राजनय ही भारताची पूर्वीच्या काळी आपल्याकडे तो एक ड्रॉबॅक होता. पण आत्ता आपण प्रोएक्टिव्ह आणि चपळ अशा स्वरूपाचा राजनय करतो आहोत आणि त्याच राजनयाचं ज्याला काय म्हणूया प्रत्यक्ष चित्रण, प्रत्यक्ष स्वरूपातलं त्याची जे फलद्रूप फल आहे, ते आपल्याला या सगळ्या अंदमान निकोबार किंवा ग्रेट निकोबार प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटमध्ये दिसतंय. त्यामुळे स्वाभाविकपणे मानसिकदृष्ट्या हा एक मोठा प्लस पॉइंट आपल्याला जिओ स्ट्रॅटेजिकली ठरणार आहे. तुम्ही आता अर्थातच आपण म्हणजे सगळं नाही डिस्क्लोज करू शकणार, पण व्हॉट एव्हर वी कॅन ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे आपण टेक स्पेक्स कसं म्हणतो तसं ह्या प्रोजेक्टचे तुम्ही टेक स्पेक्स सांगू शकता का? आणि त्याच्यामुळे मोर इम्पॉर्टंटली की काय अपग्रेड होणार आहे? मग आता आपल्याकडे काय नाहीये वर्सेस उद्या जेव्हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट होईल इन ऑल सेन्स, म्हणजे डिफेन्स प्राधान्य आपण डिफेन्सलाच देणार आहोत, पण इन ऑल सेन्स जेव्हा ते होईल तेव्हा त्याचे ते जे मिळणारे आपल्याला टेक स्पेक्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय नेट बेनिफिट दिसणार आहे? सगळ्यात महत्वाचा जसा याचा बेनिफिट आहे, तुम्ही म्हटलं तसं हा प्रामुख्याने आपल्याला जिओ स्ट्रॅटेजिक बेनिफिट जो आहे, ह्याचा जसा चोक पॉईंटचा विषय आपण सातत्याने म्हणतोय. त्यामुळं हा बेनिफिट जो आहे, हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट भारताला मिळणार आहे. एकतर नौदलाची तैनात जी आहे आपली, ती नौदलाची तैनात आपण भारताच्या किनारपट्टीपासून ही जवळपास 1200 किलोमीटर पर्यंतच्या डेप्थवर आपल्या नौदलाची तैनात होणार आहे. त्यामुळे इतक्या डेप्थवर नौदलाची तैनात झाल्यामुळे स्वाभाविकपणे
या भागातला चिनी वावर जो आहे, या चिनी वावरला निदान भारतीय पाण्यामध्ये, भारतीय समुद्रामध्ये किंवा भारतीय समुद्राच्या आजूबाजूला जाताना खूप महत्वाचा विचार या चीनच्या हालचालींना करावा लागणार आहे. दुसरा जो आहे तो मॅरिटाईम डॉमेन अवेअरनेस जो आपला आहे, ह्याचा फार मोठा उपयोग हा भारताच्या मॅरिटाईम डॉमेन अवेअरनेसवर पण होणार आहे किंवा तो वाढण्यात होणार आहे. त्याबरोबर मग तिथलं इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स असेल, सिग्नल इंटेलिजन्स असेल, अशा स्वरूपाच्या गोष्टींना सुद्धा या ग्रेट निकोबार प्रोजेक्टमुळे आपण अधिक चालना देऊ शकणार आहोत. अधिक ज्याला प्रभावीपणे या सगळ्याचा वापर आपण करू शकणार आहोत. त्यामुळे तो एक महत्वाचा उपयोग आपल्याला या प्रकल्पाचा होणार आहे. यातनं काय होईल तर यातनं स्वाभाविकपणे संपूर्ण हिंदी महासागर आहे, या संपूर्ण हिंदी महासागर आणि त्यातही प्रामुख्याने आपला जो स्टेक ज्या ठिकाणी आहे म्हणजे पूर्व हिंदी महासागरामध्ये, या संपूर्ण पूर्व हिंदी महासागरामध्ये भारताचं एक छत्री वर्चस्व निर्माण होण्यामध्ये ग्रेट निकोबार प्रोजेक्टचा फार मोठा उपयोग आपल्याला होणार आहे. त्याबरोबर सर्व्हिलन्सचा विषय आहे. सातत्याने या भागावर देखरेख करणं आणि ऑफकोर्स देखरेख करून ऍक्ट करणं हे सुद्धा या प्रकल्पामुळे भारताला शक्य होणार आहे. ऑफकोर्स त्यामध्ये मग आपण क्वाडचं सहकार्य, आसियानचं सहकार्य, हे जे सगळे विषय आहेत, हे सगळे विषय तर नक्की आहेतच. पण प्रामुख्याने याचा उपयोग आणखीन काय होणार आहे, जसं मी म्हटलं डेटरन्स हा जो आहे, सो डेटरन्ससाठी भारताला याचा फार मोठा उपयोग होणार आहे. म्हणजे ऑफकोर्स भारतानं आणि डेटरन्स म्हणजे काय, तर डेटरन्स म्हणजे केवळ बचावात्मक परिस्थिती नाहीये. म्हणजे देतांचं जे प्रिन्सिपल आलं आणि देतांच्या प्रिन्सिपल मधनं डेटरन्स हा शब्द तयार झाला. सो डेटरन्स, व्हॉट इज डेटरन्स बेसिकली? टू जनरेट अ कपॅसिटी टू रिटॅलिएट. दॅट इज व्हॉट द डेटरन्स. म्हणजे आपण या डेटरन्सला केवळ प्रतिरोध किंवा बचाव अशा टर्मिनॉलॉजीमध्ये, अशा शब्दामध्ये, अशा भावनेनं न घेता आपली जी रिटॅलिएट करायची क्षमता जी आहे, आपली जी प्रतिकार करायची क्षमता किंवा प्रतिटोला द्यायची क्षमता जी आहे, ही प्रतिटोला द्यायची क्षमता, डेटरन्स, हा या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आणि हा स्वाभाविकपणे त्या भागातली जी महासत्ता आहे किंवा जागतिक महासत्ता जी दुसरी आहे चीन, त्या चीनला हा स्वाभाविकपणे मोठा धोका आहे, मोठा फटका आहे. त्यामुळं ह्याचे डिफेन्स अँगलनी जे उपयोग आहेत ते आहेत, याचे सर्व्हिलन्सच्या अंगाने उपयोग आहेत ते आहेत, त्याचे इंटेलिजन्सच्या अंगाने उपयोग ऑफकोर्स आहेत. ह्याचा उपयोग हा त्याच्याविषयी फार बोललं जात नाही, पण याचा उपयोग डेमोग्राफिक काही अलाइनमेंट आपल्याला जर तिथे करायच्या असतील, त्या कशा पद्धतीने होत आहेत, काय होत आहेत, दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट पार्ट. वी आर नॉट गोइंग टू डिस्कस दिस, पण और वी आर नॉट सपोज टू डिस्कस दिस. पण त्याचे जो डेमोग्राफिकल पार्ट जे आहेत ते सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आता ऍक्टिव्ह होतील. कारण का, तर जसं आपण पहिल्या प्रश्नाच्या वेळेस बोललो की तिथे जर सिव्हिलियन पॉप्युलेशन वाढलं तर सिव्हिलियन पॉप्युलेशन इटसेल्फ इज अ डिटरन्स. त्यामुळे सिव्हिलियन पॉप्युलेशन वाढवायचा प्रयत्न सुद्धा या येत्या काळामध्ये होणार आहे. आणि हा सगळा जेवढं काही शक्य आहे या विषयामध्ये बोलणं, कारण माझा दोनदा त्या भागामध्ये मी प्रवास केलाय, दोनदा मी तो सगळा भाग बघितलाय आणि बघूया आता परत एकदा जेव्हा जायची संधी मिळेल तेव्हा नक्की जाता येईल. आणि सुदैवाने एक त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक जमेची बाजू काय आहे, तर त्या अंदमान निकोबार हा जो बेट समूह आहे, या बेट समूहाचे जे आत्ताचे नायब राज्यपाल आहेत, ऍडमिरल डी.के. जोशी, ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट असेट. कारण हा माणूस काय आहे हे आपण एकदा बोलूया व्यक्तिगत, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. या माणसाच्या हातामध्ये हा सगळा प्रकल्प असणं, हा माणूस हा सगळा प्रकल्प राबवत असणं, हे भारतासाठी इट इज मोर दॅन काय म्हणूया त्याला, म्हणजे नॉट ओनली असेट बट दिस इज अन इन्व्हेस्टमेंट फॉर अस. सो अशा स्वरूपाचा हा सगळा विषय, त्यामध्ये बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी, ऑफ द रेकॉर्ड बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, पण पब्लिक डोमेन मध्ये बोलताना मला वाटतं एवढं पुरेसं आहे या सगळ्या विषयावर बोलायला. राईट. तुम्हाला म्हणजे असं वाटतं का की आपला हा जो प्रोजेक्ट आहे इट इज इक्वल टू किंवा इफ नॉट इक्वल टू आपल्याकडे काय ह्याच्यामध्ये युएसपीए जे मे बी बाकी जे आयलंड पोर्ट्स आहेत की जसं आपण गोआम म्हणतो किंवा डिएगो गार्सिया म्हणतो, तर त्याच्या तुलनेत तुम्ही ह्याला कसं अनालाइज कराल आपल्या ग्रेट निकोबार प्रोजेक्ट? सामरिक दृष्ट्या जर बघायचं झालं तर काही फरक नाहीये. म्हणजे सामरिक दृष्ट्या जर आपण किंवा लष्करी दृष्ट्या जर आपण याचा विचार करायला गेला तर डिएगो गार्सिया असेल किंवा गॉम असेल आणि ग्रेट निकोबार प्रोजेक्ट असेल, यांच्यात काही फरक नाहीये. कारण अमेरिका ह्या दोन्ही बेटांचा उपयोग त्यांच्या लष्करी उपयोगासाठी करतं. मग तिथे अमेरिकन नौदल असेल, अमेरिकन इतर स्वरूपाच्या एस्टॅब्लिशमेंट्स असतील, लष्करी एस्टॅब्लिशमेंट असतील, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. ग्रेट निकोबार प्रोजेक्टचा सगळ्यात महत्वाचा
प्लस पॉईंट ज्याला आपण म्हणू तो हा आहे की हा दुहेरी वापरासाठी तयार होत असलेला प्रकल्प आहे. आणि या दुहेरी वापराच्या प्रकल्पामध्ये काय होणार तर तुमची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढणार आहे, तुमचा सिव्हिलियन प्रेझेन्स वाढणार आहे आणि ऑफकोर्स तुमचा मिलिटरी प्रेझेन्स तिथे वाढणार आहे. त्यामुळं पॉलिटिकली हा या दोन्ही गॉमपेक्षा आणि दिओ गार्सियापेक्षा हा पॉलिटिकली इट इज डिफरंट, पण स्ट्रॅटेजिकली येस बोथ द प्रोजेक्ट तिन्ही प्रोजेक्ट प्रकल्प जे आहेत ते समान आहेत. त्यामध्ये स्ट्रॅटेजिकली काही फरक नाही. पण मग तिथे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढतील, मग तिथे पॉवर जनरेशन चालू होईल, या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे फक्त तसा फरक ह्याच्यामध्ये आहे, अदर दॅन काही फरक नाही. ओके, ओके. तुम्हाला आणि म्हणजे तुमचं ह्याच्यावर काय अनालिसिस आहे, की आता जसा इंडियाचा प्रेझेन्स, इन्फ्लुएन्स, पॉवर ह्या प्रोजेक्टमुळे पण आणि आपल्या डिफेन्स कॅपॅबिलिटी जशी वाढते त्यांनी जो होतोय, तर ॲज कंपेअर्ड टू चायना, म्हणजे आता कसं आहे, की चायना लीडर आहे इन मोस्ट ऑफ द एस्पेक्ट्स. त्यांचा इन्फ्लुएन्स आणि पॉवर पण इंडियन ओशन, साऊथ चायना सी ह्याच्यामध्ये जास्ती आहे. मूव्हिंग फॉरवर्ड जे तिथले म्हणजे मलेशिया असेल किंवा सिंगापूर असेल किंवा पोर्ट कंट्री ज्या स्ट्रॅटेजिक पोर्ट्स आहेत, तर डू यू थिंक दे विल ओपनली सॉर्ट ऑफ अलाइव्ह विथ इंडिया? कारण आज सुद्धा बघितलं तर इट्स नॉट लाईक की दे हॅव द ग्रेटेस्ट ऑफ रिलेशन्स विथ चायना, पण प्रॉब्लेम असा होता की मे बी दे जस्ट डिडंट हॅव अ बेटर पार्टनर, राईट? आणि नाव दॅट इंडिया इज प्रूव्हिंग टू बी a force to be reckoned with, so to speak, even with our naval power. तर मग उद्या जेव्हा ट्रेडचा विषय येईल किंवा डिफेन्सचा विषय येईल, तेव्हा हाऊ डू यू सी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की भारताचा डिफेन्स हा त्यांना जास्ती बेटर आहे रादर दॅन टेकिंग हेल्प फ्रॉम चायना, इफ असा उद्या काही फ्रिक्शन पॉइंट आला तर? 100% बरोबर आहे. कारण भारताने एकूणच भारताची जी फॉरेन पॉलिसी आहे किंवा भारताचं जे धोरण आहे, मग ते वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मल्टीलॅटरल फोरम्सवरचं जे भारताचं धोरण आहे, ते प्रामुख्याने सहचर्य आणि सहकार्य अशा स्वरूपाने चाललेलं को एक्झिस्टन्स आणि कोऑपरेशन या स्वरूपाने भारताचं धोरण हे आकार घेत असतं आणि भारत त्या प्रकारे काम करत असतो. मध्यंतरी एक 4 वर्षापूर्वी मी साऊथ चायना सीच्या जेव्हा डिप्लॉयमेंटला गेलो होतो, तेव्हा या सगळ्या भागामध्ये फिरणं झालं. या सगळ्या भागातल्या नौदलाशी म्हणा किंवा या सगळ्या भागातल्या काही महत्वाच्या लोकांशी म्हणा, या सगळ्यांशी जेव्हा बोलणं झालं, तेव्हा असं लक्षात येतं, की भारताकडं हे लोक फार आशेने बघतायत. कारण चीननी त्यांच्या वेगवेगळ्या मग त्यांचा BRIचा प्रकल्प असेल किंवा त्यांचे इतर पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स असतील, या सगळ्यामुळं चीननी हा जो भाग आहे, हा आपला मालकीचा भाग आहे आणि ही जी सगळी देश आहेत, हे सगळे देश आपले मांडलिक देश आहेत. अशा पद्धतीने चीनचा त्यांच्याशी व्यवहार असतो. अत्यंत आक्रमक स्वरूपाचा व्यवहार, म्हणजे त्या देशांच्या गरजांची, त्या देशांच्या सार्वभौमत्वाची कुठल्याही प्रकारची चिंता चीन करत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे चीन बरोबर सहकार्य करायला हे देश नाखुश असतात. पण चीनच्या ताकदीमुळे त्यांना हे करावं लागतं. समजा अशाच प्रकारचा एक भागीदार त्यांना जर या भागामध्ये मिळाला, तर स्वाभाविकपणे आज नाही उद्या 10 वर्षांनी, 20 वर्षांनी या भागातली जी स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट आहे, ही स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट नक्की बदलू शकते. मग सिंगापूर असेल, मलेशिया असेल, इंडोनेशिया असेल, अगदी खाली फार व्हिएतनाम, फिलिपिन्स पर्यंत असेल. फिलिपिन्स तर आता आपलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतोय. कारण त्याला चीनला काहीतरी एक डिफरन्स त्यांच्याकडे असणं अपेक्षित आहे. तैवान सुद्धा भारताकडे खूप आशेने बघत असतो. तर हे सगळे जे देश आहेत, ते सगळे देश स्वाभाविकपणे भारताची भागीदारी करायला, भारताबरोबर यायला उत्सुक आहेत. चीनच्या नाराजीनंतरही भारत या सगळ्या आसियान समूहामध्ये निरीक्षक म्हणून जाणं, हे भारताच्या त्या भागातल्या प्रेझेन्सचं आणि केवळ प्रेझेन्सचं नाही, तर भारताविषयी असणाऱ्या भावनेचं प्रतीक आहे असं मला वाटतं. त्यामुळं भारत स्वाभाविकपणे येत्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये स्पर्धक म्हणून आपण चीनला स्पर्धक असं नको म्हणूया, कारण अजूनही चीन अनेक पटीने भारतापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी पुढे आहे. पण ऑफकोर्स ती जी एक विश्वासाची पोकळी तयार झालेली आहे त्या भागामध्ये चीनच्या धोरणामुळं, ती पोकळी भरून काढण्यामध्ये भारत हा फार महत्वाचा देश ठरणार आहे आणि ते नक्की होणार आहे. कारण आता ज्या प्रकारे जेव्हा या डिप्लॉयमेंटला जातात, तेव्हा म्हणजे इथं सदर्न कमांड, नेव्हीची सदर्न कमांड जे आहे, हे नेव्हीचं सदर्न कमांड गेल्या काही वर्ष तिथं डिप्लॉयमेंटला जात आहे.
आणि मग त्यावेळेस त्या डिप्लॉयमेंटमध्ये तिथले सामान्य नागरिक असतील, तिथले राजकीय नेते असतील, ह्यांचं हे काय प्रकारे आपल्याला स्वागत करतात आणि काय प्रकारे चर्चा होतात, हे फार बघणं महत्वाचं आहे. याचा अनुभव घेतला पाहिजे. दुसरं, आपण सातत्याने सॉफ्ट पॉवरवर त्या सगळ्या भागामध्ये भर दिलेला आहे. ज्याला आपण HADR म्हणतो, म्हणजे ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि डिझास्टर रिलीफ. हे ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमध्ये भारताने खूप मोठा पुढाकार या सगळ्या भागात घेतला. तो त्सुनामीच्या काळामध्ये पण घेतला, तो वेगवेगळ्या भूकंपाच्या काळामध्ये पण घेतला, दिला. आणि त्यामुळं काय झालं, तर भारत हा मदतीला आपल्याला येऊ शकतो. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्या नौदलांना मदत करणं, त्या हवाई दलांना मदत करणं. कारण त्या भागामध्ये मग काय व्हिएतनाम असेल किंवा काय म्हणावं त्याला, फिलिपिन्स असेल किंवा कंबोडिया असेल, हे जे सगळे, थायलंड असेल, हे जे सगळे देश आहेत, त्यांच्याकडे त्यांचं हवाई दल आहे, पण ते अत्यंत कमकुवत स्थितीतलं हवाई दल आहे. तिथे जर आपण बघितलं, तैवान आणि सिंगापूर यांच्याकडे मॉडर्न एअरफोर्स आहे. पण अदर दॅन सिंगापूर आणि तैवान, इतर देशांकडचं हवाई दल हे अत्यंत कमकुवत आहे आणि त्याचा फायदा चीन उचलत असतं. आपण त्यांना त्या स्वरूपाची मदत करतो. आपण त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे, जे इथं बोलता येणार नाहीत, अशा स्वरूपाची मदत सुद्धा आपण त्यांना करत असतो. त्यामुळे स्वाभाविकपणे भारताला ते येत्या काळातला आपला महत्वाचा भागीदार, किंबहुना आत्ताच आपला महत्वाचा भागीदार ते मानतात. जसजसा भारताची त्या भागातली ताकद वाढेल, एकूणच भारताची ताकद वाढेल, तसं भारत ही जागा नक्की भरून काढेल, असा मला विश्वास आहे. आता आपण हे जेव्हा बांधतोय, हे एवढं मोठं प्रोजेक्ट आपण घेतलंय, तर काय आधी मे बी पोर्ट जेव्हा आपण डेव्हलप केले किंवा आपण नाही, बाकी लोकांनी जेव्हा डेव्हलप केलंय, तेव्हा काय मिस्टेक्स मे बी झाल्या होत्या? कारण तिथे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत, हे तर ऑब्व्हियसली नाकारता येणार नाही. पण काय त्या केअरलेस मिस्टेक्स आहेत, ज्या मे बी आता हाइंडसाइटमध्ये आपण अव्हॉइड करू शकतो किंवा दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सचा म्हणजे लाभ घेऊन आपण अव्हॉइड करू शकतो? अशा काय आहेत आणि ते हँड इन हँड कसं आपण तरी सुद्धा आपल्या डिफेन्सला काही आपण कॉम्प्रोमाइज नाही करता, ते कसं आपण साध्य करणार आहोत? आणि प्रामुख्याने भारताचा कुठल्याही मोठ्या प्रकल्प किंवा कुठल्याही मोठ्या पायाभूत सुविधांचा प्रकल्प जेव्हा भारतामध्ये राबवला जातो, तेव्हा प्रामुख्याने भारतामध्ये मग तो काय नर्मदा सरोवराचा प्रकल्प असेल किंवा इतर कुठलेही रिफायनरीचे प्रोजेक्ट्स असतील किंवा काही असेल, त्याला एक आक्षेप जो घेतला जातो, तो आक्षेप हा पर्यावरणीय आक्षेप सातत्याने घेतला जातो. आणि हा स्वाभाविकपणे एक जी रचना आहे, विशिष्ट रचना, ह्या रचनेतनं हा, किंबहुना ज्याला आपण डावी रचना म्हणू, या डाव्या रचनेतनं सातत्याने हे पर्यावरण विषयक आक्षेप या सगळ्या गोष्टीला घेतले जातात आणि जेणेकरून या सगळ्या आक्षेपांमुळं तो प्रकल्प एकतर लांबेल, त्याचा त्याचा खर्च वाढेल किंवा तो सोडून द्यावा लागेल. अशा स्वरूपाची रणनीती असते. गेल्या काही वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल, तर भारताने अशा प्रकारचे जे काही आक्षेप आहेत, त्या आक्षेपांना डील करायची एक मेकॅनिझम भारताने डेव्हलप केलंय. आणि दुसरा मुद्दा त्यामध्ये मला असा खूप प्रामुख्याने सांगावा असं वाटतो, की जे स्टेक होल्डर्स आहेत, या स्टेक होल्डर्सना बरोबर घेऊन सुरुवातीपासूनच त्यांच्यामध्ये या प्रकल्पाचं महत्त्व जे आहे, संरक्षणदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, देशाच्या दृष्टीने जे काही महत्त्व आहे, ते त्यांच्यामध्ये बिंबवून हळू या लोकांना या प्रकल्पाची किंवा त्या संबंधित प्रकल्पाची जी महत्त्व आहे, ते समजून देणं. त्यांचं डिस्प्लेसमेंट जी होत असेल, मायग्रेशन जे तिथनं होणार असेल, त्या मायग्रेशन डिस्प्लेसमेंटचा त्यांना व्यवस्थित मोबदला देणं किंवा त्यांची पुनर्वसन करणं, रिहॅबिलिटेशन करणं, अशा सगळ्या स्वरूपाच्या गोष्टी भारत या गेल्या काही प्रकल्पामध्ये आपण बघतोय, ते करतंय. स्वाभाविकपणे मग काय होतंय, तर याला इंटरनॅशनल प्रेशर माउंट करणं भारतावर, हा सुद्धा एक मोठा प्रकार गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय. मग त्याला जे काही फॉरेन फंडेड एनजीओज असतील किंवा प्रत्यक्ष फोर्ड फाउंडेशन सारखी एनजीओ असेल, ग्रीन पीस सारख्या एनजीओज असतील, या सगळ्या एनजीओज हे प्रकल्प कसे डिले होतील याकडे लक्ष देतात. कारण त्यांना स्वाभाविकपणे माहिती आहे, भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप झालं, भारत आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या जर अधिक ताकदवान झाला, तर भारत हा आत्ताचं जे काही जिओपॉलिटिकल सेटअप आहे, आत्ताची जी काही एक ध्रुवीय किंवा आपण आता म्हणू बहुध्रुवीय म्हणू, अशा प्रकारची जी एक जागतिक ऑर्डर आहे, त्या जागतिक ऑर्डरमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बॅलन्स ऑफ पॉवर जो आहे, तो भारताच्या प्रेझेन्समुळे निर्माण होऊ शकतो, किंबहुना तो झालेला आहे. त्यामुळं भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर
पुढे येऊ नये अशा स्वरूपाच्या या सगळ्या गोष्टी असतात आणि हे लोक करत असतात. भारताने आता काय केलंय तर भारताने प्रामुख्याने जी म्हणलं की विकासाचं मॉडेल जे आहे, विकासाची रणनीती जी आहे, या रणनीतीवर आधारित काम या सगळ्या प्रकल्पामध्ये आता भारत करतोय. मग ते योग्य कॉम्पेन्सेशन असेल, योग्य प्रकारचा ज्याला काय म्हणतात पुनर्वसन असेल, अशा स्वरूपाची काळजी घेतली जाते. त्यामुळं प्रामुख्याने हेच प्रकार व्हायचे कुठल्याही प्रकारच्या मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टला जेव्हा आपण हात घालाल तेव्हा. त्यामुळे ज्या पूर्वीच्या चुका आहेत, या पूर्वीच्या चुका भारत दुरुस्त करतं या सगळ्या या प्रोजेक्टमध्ये. मग ते ग्रीन ट्रायब्युनलचा विषय आहे, मग त्यांनी त्याला दिलेला क्लिअरन्स आहे किंवा तिथले जे ट्रायबल्स आहेत, त्या ट्रायबल्स विषयीचा पण अभ्यास करणं, त्यांना ज्या पद्धतीचं काही असिस्टन्स देणं अपेक्षित आहे ते देणं, हे सगळं या ग्रेट निकोबार प्रोजेक्टमध्ये भारत करतंय. त्यामुळे इथे त्या चुका स्वाभाविकपणे रिप्लिकेट होणार नाहीत किंवा रिपीट होणार नाहीयेत. त्यामुळे अधिक शक्यता हा प्रोजेक्ट पुढे जायची आहे, असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न की आता वी आर ऍक्टिव्हली मुव्हिंग टुवर्ड्स डी-डॉलराइज्ड वर्ल्ड, राईट? आणि मल्टीपोलॅरिटी आता येते की सगळेजण बायलॅटरल टाईजवर जास्ती ते एन्फोर्स करतायत किंवा आता आपले क्वाड जसं आहे, ब्रिक्स जसं आहे, तसं आता आपण वेगवेगळे अलायन्सेस बघायला मिळतात आणि नॉट जस्ट डिफेन्स अलायन्सेस, पण ट्रेड अलायन्सेस, इकॉनॉमिक सिक्युरिटीचे अलायन्सेस, आपण आता पॅक्स सिलिकाचाही अलायन्स झालो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग ग्रेट निकोबार प्रोजेक्टचा सिग्निफिकन्स कसा वाढतो? आणि मी म्हणलं तसं की एकतर म्हणजे ते वाढल्यामुळे अशी काही असं काही अलायन्स किंवा असं काही क्वाडला मिळणारा बेनिफिट, ब्रिक्सला मिळणारा बेनिफिट किंवा आपले जे नॅचरल अलाईज आहेत त्यांना मिळणारा बेनिफिट हा किती सिग्निफिकंट आहे? म्हणजे जसं म्हणलं की येत्या काळामध्ये पूर्वी कसं होतं शीतयुद्धाच्या काळामध्ये किंवा आपण जर दुसऱ्या महायुद्धानंतरची इमिजिएट परिस्थिती बदलली तर एका अर्थाने ते युनिपोलर अशा स्वरूपाचं जागतिक रचना होती. जसं रशिया USSR अधिक बलशाली व्हायला लागला तशी ती बायपोलर रचना झाली, 2 ध्रुवीय रचना झाली आणि मग संयुक्त रशियाच्या सोव्हिएट रशियाच्या पतनानंतर पुन्हा एकदा आपण एक ध्रुवीय खांबाकडे गेलो, एक ध्रुवीय रचनेकडे गेलो. पण ती फार कमी काळ ती रचना टिकली आणि त्यानंतर मग एका अर्थाने बहुध्रुवीय जागतिक परिस्थिती जी आहे किंवा जागतिक रचना जी आहे त्याकडे एकूणच जगाची वाटचाल चालू झालेली आपल्याला दिसते. आणि मग त्याच काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही मल्टीलॅटरल फोरम्स आहेत, मग ब्रिक्स असेल किंवा आता SCO सारखे फोरम्स असतील, त्याच्याही आधीच्या ऑफकोर्स शीतयुद्धाच्या काळामध्येच असलेला आसियान सारखा फोरम असेल, हे सगळे जे फोरम्स आहेत हे सगळे फोरम आता एका अर्थाने ही जी मल्टीपोलर व्यवस्था आहे त्या मल्टीपोलर व्यवस्थेमधले महत्वाचे भाग होत आहेत, चाललेले आहेत. त्याचं कारण असं आहे की आत्ताची जी रचना आहे, जागतिक रचना जी आहे, जी संयुक्त राष्ट्रसंघाच्या किंवा संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून चालवली जाते, ती हळूहळू इररिलेव्हंट होताना आपल्याला दिसते. मग ती आपण कोविडच्या काळामध्ये पण ती बघितली की काय स्वरूपाने संयुक्त राष्ट्र असतील किंवा त्यांच्या अधिपत्याखालच्या जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संघटना असतील, त्यांनी काय स्वरूपाची भूमिका घेतली होती. म्हणजे जिसकी भैंस उसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारची भूमिका सुद्धा आता आपल्या संयुक्त राष्ट्रामध्ये बघायला मिळते, UN मध्ये बघायला मिळते. त्यामुळं हे जे फोरम्स आहेत हे फोरम्स इरिलेव्हंट होतील. संयुक्त राष्ट्रांसारखे जे फोरम्स आहेत ते इरिलेव्हंट. म्हणजे आता आपण बघतो UNSC मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट कोण करतं तर भारत करतं. तरी पण UNSC मध्ये भारताला परमनंट सीट नाहीये. सो अशा प्रकारचा जो एक दांभिक स्वरूपाची जी रचना आहे, ही दांभिक स्वरूपाची रचना अजून 10-20 वर्षांनी ती इरिलेव्हंट होईल किंवा मोडीत निघेल इरिलेव्हंट होण्यापेक्षा. आणि मग हे जे वेगवेगळे रिजनल ग्रुप्स जे आहेत, रिजनल ग्रुपिंग जे आहेत, हे रिजनल ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये त्या एकूणच जागतिक रचनेचं नेतृत्व करतील. त्यामुळं आणि मग त्या रिजनल ग्रुपमध्ये जो कुठला एक मोठा देश असेल, त्या मोठ्या देशाकडे स्वाभाविकपणे त्याचं पालकत्व हे या रिजनल ग्रुपच्या ह्याच्यातनं येणार आहे. त्यामुळे मग क्वाड सारख्या ज्या स्ट्रॅटेजिक अलायन्सेस असतील किंवा ब्रिक्स सारखी जी आपण रचना केली किंवा आता तुम्ही ज्या डॉलर विरहित किंवा डॉलरवरचं महत्व कमी करण्यासाठी जो प्रकार चालू आहे, मग ब्रिक्स देशांबरोबर आता आपण जी चर्चा करतोय की तो रुपयांमध्ये व्यवहार होणं किंवा ब्रिक्स करन्सीमध्ये व्यवहार होणं किंवा रशिया बरोबर जो आता आपण रुपयामध्ये आणि रुबलमध्ये एक्सचेंज करतो आहोत, इराण बरोबर जो आपण आता व्यवहार करतो आहोत, हे सगळे व्यवहार आता हे किती लवकर होईल, किती दृष्टीपथात आहे, हे थोडंसं आपल्याला त्याच्यावर तो वादाचा विषय आहे. पण ऑफकोर्स येत्या काळामध्ये 10, 20, 50 वर्षामध्ये डॉलरचं जी एक छत्री आहे, ती छत्री हळूहळू कमी होईल असं मला वाटतं. हे स्वाभाविकपणे होणार आहे. कारण ॲस्पिरेशन्स वाढल्यात.
भारतासारखा देश असेल तो आता जागतिक मंचावर अधिक मोठी भूमिका घ्यायला तयार आहे. ब्राझील आहे, अधिक मोठी भूमिका घ्यायला तयार आहे. साऊथ आफ्रिका आहे, अधिक मोठी भूमिका घ्यायला तयार आहे. त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत. त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे. त्यांच्याकडे अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या आता जागतिक राजकारणामध्ये, जागतिक सत्ताकारणामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे हे देश अमेरिकेचं वर्चस्व स्वाभाविकपणे मानणार नाहीत. दुसरा देश कुठला आहे, तर दुसरा देश आहे चीन. पण चीन हा भरोसाचा नाहीये. चीनवर तुम्ही भरोसा नाही ठेवू शकत. चीन काय प्रकारे आता म्हणजे त्यांच्या जिओपॉलिटिकल इंटरेस्टसाठी चीन कुठल्या थराला जाऊ शकेल, हे आपण BRI मध्ये बघतोय. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये चीननी ज्या प्रकारे आफ्रिकेमध्ये गोंधळ घातलाय, ज्या प्रकारे मध्य आशियाई गणराज्यांमध्ये गोंधळ घातलाय, ज्या प्रकारे पॅसिफिक महासागरातल्या ज्या छोट्या छोट्या देशांच्या अर्थव्यवस्था, त्यांची सार्वभौमता ज्याप्रमाणे चीनने आता उधळून लावली, हे पाहता चीन हा काही विश्वासार्ह साथीदार, विश्वासार्ह भागीदार असणार नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्याचं नेतृत्व जे आहे ते भारताकडे स्वाभाविकपणे येणार आहे. हा जो ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आहे, त्याचा काय फायदा होईल या सगळ्याला? तर ऑफकोर्स आपल्या आसियान मधले जे पार्टनर्स आहेत, आपले क्वाड मधले जे पार्टनर्स आहेत, त्यांना हा बेस वापरता येणार आहे. ऑफकोर्स आपण वी आर नॉट गोइंग टू लूज अवर सॉव्हर्निटी. आपण आपल्या ज्याला काय म्हणूया, फॉरेन प्रेझेन्स तिथे वाढेल, पण दॅट इज नॉट फॉरेन बेस. सो जपान असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल किंवा इंडियन ओशन मधले इतर देश असतील किंवा त्या पलीकडे एक्सटेंडेड इंडो पॅसिफिक रिजन मधले देश असतील, या सगळ्यांना त्यांच्या नौदलासाठी, त्यांच्या हवाई दलासाठी, त्यांच्या लष्करी हालचालीसाठी, इंधन भरण्यासाठी अशा वेगवेगळ्या किंवा त्यांच्या ज्याला आपण काय म्हणूया व्यापारी जहाजा जी असतील त्यांच्या इंधन भरण्यासाठी, लोडिंग अनलोडिंगसाठी, या सगळ्याचा वापर त्यांना करता येणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट इज मदर ऑफ ऑल प्रोजेक्ट. म्हणजे ह्या भागामध्ये जे अनेक आहेत, म्हणजे सियांगचा बंदर आहे तो प्रोजेक्ट आहे, पण ऑफकोर्स ते अधिक खोलवर आहे. त्यामुळं हा जो प्रोजेक्ट आहे हा तुमच्या त्या सी लेन्सवर असलेला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या प्रोजेक्टची जास्त उपयोग होणार आहे. दुसरा उपयोग याचा काय होणार, तर आर्थिक, आपण अनेकदा म्हणतो की याचा आर्थिक लाभ काय होईल, तर ह्याचा आर्थिक लाभ हा भारताला मोठ्या प्रमाणामध्ये होईल. कारण तुम्हाला सिंगापूरवर तुमचं अवलंबित्व असेल किंवा श्रीलंकेवरचं अवलंबित्व असेल, हे कमी करून तुम्ही खोल पाण्यामध्ये स्वतःची हेवी जी व्यापारी जहाजं आहेत ती तुम्ही घेऊन येऊ शकणार आहात. त्याचा फायदा स्वाभाविकपणे तुमचं ट्रान्सशिपमेंट किंवा तुमचा सिंगापूरवर तुमचा माल उतरवणं आणि तो परत भारतात आणणं यामध्ये जाणारा जो खर्च आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे याचं इकॉनॉमिक महत्व सुद्धा तेवढंच आहे. इकॉनॉमिकली सुद्धा हा फिजिबल प्रोजेक्ट आहे, तो होणार आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली क्वाडला, इंडो पॅसिफिक मधल्या इतर देशांना याचा उपयोग होईल आणि स्वाभाविकपणे आपण तो पुरवणार असल्यामुळं, आपल्याकडनं तो उपयोग होणार असल्यामुळं आपलं महत्व या भागामध्ये नक्की वाढेल. त्यामुळे एका अर्थाने स्ट्रॅटेजिकली भारतासाठी हा अत्यंत कळीचा प्रोजेक्ट आहे असं मला म्हणायचं. ग्रेट. खरं मला तर असं वाटतं आपण अजून सरफेस पण नाही स्क्रॅच केलीये. इतका हा मोठा सब्जेक्ट आहे, त्याचे एवढे पैलू आहेत. पण एक्स्ट्रीमली फॅसिनेटिंग कॉन्व्हर्सेशन. द बेस्ट पार्ट अबाउट टॉकिंग टू एक्सपर्ट्स, आय थिंक व्ह्युअर्सना पण हे समजेल की इतका जेव्हा सखोल अभ्यास असतो तेव्हा सुपरफिशियल जे नॅरेटिव्ह मीडियामध्ये येतात की फक्त इकॉलॉजी वर्सेस डेव्हलपमेंट, सिक्युरिटी आणि डिफेन्स वर्सेस ट्रायबल कम्युनिटीज, याच्यापेक्षा जाऊन पलीकडे केवढा हा डीप आणि प्रोफाऊंड विषय आहे, एस्पेशली डिफेन्स या अँगलनी. आणि डिफेन्स म्हणल्यावर फक्त जे आपल्या डोक्यामध्ये मिसाईल, जहाज हे येतं, तर त्याच्याहून पेक्षा सुद्धा मेड सो मच बियॉन्ड दॅट. त्याला सुद्धा किती वेगवेगळे पैलू आहेत. डिफेन्सला सुद्धा केवढे वेगवेगळे नुअन्सेस आहेत. इट इज नॉट जस्ट अबाउट द आर्म्स दॅट वी आर प्रोक्युरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पण आपल्या त्याच्यामुळे होणारे जिओपॉलिटिकल संबंध, चेंजिंग डायनॅमिक्स, आपला वाढणारा इन्फ्लुएन्स, त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे रिलेशन्स आणि अलायन्सेस, हे हे खूप काय म्हणायचं, सेन्सिटिव्ह पण आहे, एव्हर चेंजिंग पण आहे. आणि आत्ताच्या एस्पेशली टेक्नॉलॉजिकली काय म्हणायचं, इंटरकनेक्टेड ग्लोबल वर्ल्डमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला हे पैलू कळतील आणि वी गो बियॉन्ड द मीडिया नॅरेटिव्स. त्यामुळे मला असं वाटतं की दिस कॅन सर्व ॲज द स्टार्टिंग पॉइंट. ज्या लोकांना, ज्या व्ह्युअर्सना या एकतर मुळात टॉपिकमध्ये रस आहे ते तर बघतीलच आहे, पण ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा तुमचा रिसर्च, तुम्हाला जे काही मीडियामध्ये तुम्ही वाचताय, ज्या लोकांचं तुम्ही ऐकताय,
ते सुद्धा तुम्ही एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघू शकाल. त्यामुळे थँक यू सो मच विनयजी, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इतकं छान व्यवस्थितपणे हा सगळा विषय डिकोड करून सांगितलात. खूप अवघड आहे, पण आय होप आपण लवकरच अजून एखादं सेशन करू आणि ह्याचे वेगळे अजून एस्पेक्ट्स डिस्कस करू. बट थँक यू सो मच. थँक यू.